चला दे बार बार नर तनु न चला दे जावो न वाया भोकं सारे जावो न वाया भोकं सारे कमल नयन गिरिधारी रामा कमल नयन गिरिधारी रामा काठी भीमेच्या वससी विटेवरी काठी भीमेच्या वससी विटेवरी काठी भीमेच्या वससी विटेवरी काठी काठी भीमेच्या वससी विटेवरी ठेवूनिया नित हात कटिवरी ठेवूनिया नित हात कटिवरी देवोदया गणुप्रत नित तारी देवोदया गणुप्रत नित तारी कमल नयन गिरिधारी रामा कमल नयन गिरिधारी रामा बार बार नर तनु न चला दे बार बार नर तनु न चला दे जावो न वाया भोकं सारे जावो न वाया जावो न वाया जावो न वाया भोकं सारे कमल नयन गिरिधारी रामा कमल नयन गिरिधारी रामा कमल नयन गिरिधारी रामा गिरिधारी रामा कमल नयन गिरिधारी रामा कमल नयन कमल नयन कमल नयन गिरिधारी रामा कृष्ण भगवान की जय. कथाभाग आता सुरू होतो आहे की व्यासजींना असं वाटतं की हे सगळं एवढं लिखाण केलं आत्तापर्यंत लोकांच्या करता जे जे कार्य करणं शक्य आहे ते कार्य आपण करत राहिलो. भाष्य त्याच्याबरोबर पुराण वेदांचं सुसूत्रीकरण सगळ्या स्मृतिग्रंथांची पुन्हा जुळवाजुळव कलियुगाच्या करता मोठं पाथेय निर्माण करून आपण दिलं. परंतु एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा यामध्ये काही त्यांना समाधान लाभलं नाही आणि त्यांना असं वाटलं की आपल्याला मन काही अजून रमत नाही कशामध्ये, तर आपण काय करावं. आणि अशा तऱ्हेने जेव्हा त्यांच्या मनामध्ये विचार चालू होते, एका स्थानावरती बसून होते ते आणि तिथे बसून पुन्हा पुन्हा चिंतन चाललं होतं की एवढं सगळं करून जायचं
आणि जाईपर्यंत सुद्धा मनाला जर शांतता मिळत नाही, जर शांततेची उपलब्धी नाही तर काय उपयोग आहे. आणि असा सचिंत स्थितीमध्ये असतानाच त्या ठिकाणी नारदांची भेट झाली. नारदांची भेट झाल्यावर त्यांनी सांगितलं की काय झालं आपल्याला, काय आपल्या मनामध्ये आहे, आपलं शरीर आणि मन आपल्या केलेल्या कर्मांनी संतुष्ट आहे ना, आपल्या चिंतनामध्ये आपल्याला आनंद आहे ना. तेव्हा ते म्हणाले, नाही नारदजी, तुम्हाला कशाला खोटं सांगू, मला काही समाधान नाही. म्हणाले, आपलं ज्ञान अगाध आहे, आपण साक्षात ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहात, म्हणून मी आपल्याला याचं कारण विचारतो की मी काय करावं म्हणजे मला समाधान मिळेल. ते म्हणाले, आपली वाणी इतकी सुंदर आहे आणि अशा सुरेख वाणीच्या ठिकाणी आपण जर रस भाव अलंकार यांनी युक्त असणारं असं जर भगवंताचं चरित्र गायलं तर म्हणाले आपल्याला समाधान होईल. बाकीच्या कोणत्याही मार्गाने जे समाधान नाही ते भक्तीच्या मार्गाने मनुष्याला प्राप्त होतं. आणि म्हणाले, हे जे जग आहे, हे जग कसं चालतं, या जगामध्ये समाधान कुठे आहे, त्याचं स्थान काय, हे सांगायचं तर म्हणाले, मी माझ्याच पूर्वजन्माची कथा सांगतो, माझ्या जीवनाचा इतिहास आपल्याला सांगतो. म्हणाले, माझ्या मागच्या कल्पामध्ये माझी आई एका ब्राह्मणाची दासी होती आणि त्या दासीचा मी पुत्र होतो. त्या ब्राह्मण लोकांच्या बरोबर राहायला मिळाल्यामुळे माझ्या आईला, मलाही अर्थात सहवास सगळ्या ब्राह्मण लोकांचा झाला. मी लहान होतो तरी माझी प्रवृत्ती चांगली होती, मी खेळण्या कशात रमत नव्हतो, मी फार कमी बोलत असे आणि माझ्यावरती त्यामुळे चांगल्या चांगल्या लोकांचा अनुग्रह असे. एकदा म्हणाले, असं झालं की आमच्या गावामध्ये त्या गंगेच्या पवित्र स्थानावरती लोक येऊन काही ना काहीतरी चातुर्मासामध्ये अनुष्ठान करत असत. तसे एके वर्षी आमच्याकडे काही ऋषी त्या ठिकाणी अनुष्ठानाला आले आणि ते आल्यानंतर त्यांची सेवा मी करत असे. माझी नियुक्ती केली आणि मला मान्यही केलं त्या सेवेमध्ये. तर मी रोज एकच गोष्ट करायचो त्यांच्या परवानगीनी. मी त्यांचे जे पात्रातलं जे उष्ट असे ते सगळं मी काढून घेत असे आणि त्याचं मी भोजन करत असे आणि त्यांची पडेल ती मी सेवा करत असे. हे असं करता करता माझं हृदय शुद्ध झालं आणि जे लोक भजन पूजन करतात त्याच्यामध्ये मला गोडी वाटायला लागली की अरे कुठेही भजन आहे, कीर्तन आहे, जावं, ऐकावं. असं सत्संगाचा एक महिमा मला जाणवला. त्यांच्या ठिकाणी माझी बुद्धी स्थिर झाली आणि ते जे रोज बोलत असत ते बोलणं ऐकून मी माझ्या ठिकाणी एवढंच ठरवलं की हे जग म्हणजे माया आहे, मी कुणी नाही. माझ्या ठिकाणी जर कुणी असेल तर फक्त परमात्मा परमेश्वर तोच आहे, याशिवाय अन्य कोणी नाही. अशी जी भूमिका माझ्या ठिकाणी निर्माण झाली आणि ती मी कल्पना करायला लागलो की नाही, मी म्हणजे मी नाही, मी म्हणजे माझा देह नाही, मी म्हणजे माझं मन बुद्धी हे काही नाही आहे, हे सगळंच्या सगळं तो परमेश्वर आहे. आणि म्हणाले, मी सारखं श्रीहरीच्या मंगल अशा यशाचं गान करायला लागलो, मला आवडायला लागलं, त्याचंच काहीतरी नामसंकीर्तन करत राहावं. कुणी गात असेल, कुणी काही सांगत असेल तर त्याचं श्रवण करावं. आणि त्यामुळे हळूहळू श्रवणाने आणि स्मरणाने माझ्या चित्तातला रजोगुण दूर झाला, माझ्या चित्तातला तमोगुण दूर झाला. म्हणाले, मी प्रेमळ होतो, विनम्र होतो. त्यांच्या सेवेनी माझं पुष्कळ पाप नाहीसं झालं होतं. माझ्या अंतःकरणात श्रद्धा होती, मी इंद्रियांचा संयम केला होता, तसाच मी त्यांचा आज्ञाधारक पण होतो. या सगळ्या कारणांनी त्यांना माझ्याबद्दल विशेष प्रेम वाटलं आणि त्यांनी त्यांच्या जवळचं अत्यंत गूढ असलेलं असं ज्ञान त्यांनी मला दिलं. आणि त्या ज्ञानामध्ये त्या महात्म्यांनी कृपाळू होऊन जाताना मला सांगितलं, याचं चिंतन कर, ह्याच्या स्मरणात राहा. आणि त्यांच्या उपदेशामुळे मी भगवंताच्या मायेचा प्रभाव जाणू शकलो आणि मला भगवंताच्या परमपदाची प्राप्ती झाली. हे सगळं जरी घडत असलं तरी सुद्धा म्हणाले, मला एक सूत्र लक्षात आलं. ते सूत्र म्हणजे असं की पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण जो आहे त्याला समर्पित करून आपली सगळी कर्म करावीत. ते एकच या संसारामध्ये या त्रिविध तापावरचा उपाय आहे, साधन आहे. तेच साधन आपण अंगीकारावं. या भूमिकेमधून मी माझं जीवन व्यतीत करू लागलो. म्हणाले, असं होता होता त्याचं ध्यान करत, त्याच्यामध्ये रमत
मी यथावकाश माझ्यामध्ये प्रगती करत मी अनेक ठिकाणी हिंडत राहिलो, फिरत राहिलो. आणि म्हणाले मी जेव्हा मन एकाग्र करून बसू लागलो तेव्हा भगवंत माझ्या पुष्कळ निकट आले आणि भगवंतांनी माझ्यावरती कृपा केली आणि श्रीकृष्णाने मला त्यांचं आत्मज्ञान दिलं, ऐश्वर्य दिलं आणि आपली भक्ती मला प्रदान केली. आता म्हणाले आपण पूर्ण ज्ञानी आहात, त्यामुळे ह्या ज्ञानाचा आपण उपयोग करा. नारद म्हणाले हे सगळं जरी मला प्राप्त झालेलं होतं तरी सुद्धा मी त्या जन्मामध्ये भगवंताच्या कृपेची अधिक इच्छा करत होतो. म्हणजे मी आईचा एकुलता एक मुलगा होतो, थोडा इकडे तिकडे फिरत होतो, पण पुन्हा माझ्या आईजवळ येऊन राहावं असं माझ्या आईला वाटत होतं. आणि त्यात ती अज्ञानी होती, दासी होती, मलाही तिच्याशिवाय कुणी नव्हतं, तिलाही माझ्याशिवाय कुणी नव्हतं. मी आईच्या बरोबर प्रेमाने तिच्या इच्छेप्रमाणे राहत होतो. आईच्या स्नेहबंधनात त्या ब्राह्मण वस्तीमध्ये मी मोठा झालो. मी 5 वर्षाचा असतानाच म्हणाले हे किती लहान काळातला भाग आहे बघा. ते माझी आई म्हणाले एके दिवशी सर्पाचा दंश होऊन गेली. म्हणजे हा मुलगा 3 आणि 4 वर्षाचा मुलगा त्यांची सेवा करतोय त्या लोकांची. काहीतरी पूर्वजन्मीचं घेऊन आल्याशिवाय मनुष्याच्या ठिकाणी ही प्रवृत्ती उत्पन्न होत नाही. म्हणाले एके दिवशी माझी आई रात्री गायीची धार काढण्याकरता बाहेर गेली आणि गायीची धार काढताना तिचा पाय एका सर्पावर पडला, दंश झाला आणि माझ्या आईचा मृत्यू झाला. आता मला घरात राहण्यासारखं काही राहिलं नाही. दशदिशा मी फिरायला लागलो, कुठेही जात होतो, खूप थकत होतो आणि म्हणाले कुणी काही दिलं तर खात होतो. चालून चालून माझं शरीर थकलं की त्या गावामध्ये मी थांबत होतो. असेल त्या नदीच्या कुंडात स्नान करत असे आणि माझा दिवस व्यतीत करत असे. असाच एका गावापाशी मी गेलो. खायला प्यायला काही मिळालं नाही, पण त्या नदीच्या कुंडामध्ये स्नान करून आता काही शोधावं असंही मला वाटलं नाही. तर म्हणाले संध्याकाळ झाली होती, मी स्नान केलं आणि माझा सगळा थकवा निघून गेला आणि मी तिथेच थांबलो. त्या निर्मनुष्य अशा त्या जंगलामध्ये किंवा भागामध्ये म्हणा, अरण्यात म्हणा, त्या भागामध्ये एका झाडाखाली मी आसन घालून बसलो. त्या महात्म्यांनी मला जे सांगितलं होतं ते सगळं मी पुन्हा माझ्या स्मरणात आणलं. जे इकडे तिकडे होतं. आता आईचा पाश सुटला होता, मी भटकत होतो. त्या ठिकाणी अगदी माझ्या अंतःकरणामध्ये भक्ती ओतप्रोत अगदी उत्कटतेने उत्पन्न झाली होती आणि म्हणाले माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या आणि मला असं वाटत होतं की हा भगवंत मला कसा भेटेल, केव्हा भेटेल, कुठे भेटेल. पण म्हणाले माझ्या त्या उत्कटतेमुळे आभासात्मक का होईना पण भगवंतानी मला दर्शन दिलं आणि त्यांनी सांगितलं हे निष्पाप बालका, तुझ्या हृदयात मला प्राप्त करण्याची जिज्ञासा जागृत झाली आहे, हे सत्य आहे. पण म्हणाले ही जिज्ञासा जरी असली तरी तुला ते रूप ह्या जन्मात दिसणार नाही. तुझ्या अंतःकरणात ही उत्कटता वाढावी म्हणून मी माझ्या रूपाची तुला झलक दाखवली आहे. तर म्हणाले आता हळूहळू हे रूप ज्याचं दर्शन तुला झालंय ते तुझ्या अंतःकरणातल्या वासनांचा त्याग करत राहतील. संतांच्या अल्पकाळच का होईना पण केलेल्या सेवेमुळे तुझ्या ठिकाणी तुझं जे पाप आहे ते धुवून निघालेलं आहे. तुझी बुद्धी माझ्यामध्ये स्थिर झालेली आहे. आता तू या मलिन शरीराला जेव्हा सोडून देशील त्यानंतर यथावकाश तुला जे रूप प्राप्त होईल ते तुला उत्तम असं प्राप्त होईल आणि तुला उत्तम असा माझ्या प्राप्तीचा योगही निर्माण होईल. त्यामुळे हा तुझा जो दृढनिश्चय आहे कायम ठेव, तुझी साधना चालू ठेव. व सृष्टीचा प्रलय जरी झाला तरी तुझं स्मरण टिकून राहील इतका अधिकार मी तुला देतो आहे. ते म्हणाले की त्या क्षणापासून मी माझ्या मनामध्ये एकच निश्चय केला की लज्जा संकोच सर्व सोडून देऊन भगवंताचं फक्त रहस्यमय असं जे नाम आहे, मंगलमय नाम, त्या नामाचं संकीर्तन करत राहावं. त्याच्या चरित्राचं स्मरण करू लागलो भगवंताच्या. माझ्या इच्छा आकांक्षा अन्य कोणत्याच राहिल्या नाहीत. माझ्या हृदयातून मत्सर तर केव्हाच निघून गेलेला होता. म्हणजे मी आनंदाने मृत्यूची प्रतीक्षा करत होतो आणि पृथ्वी तलावरती भ्रमण करत होतो. भगवंताच्या कृपेने माझं हृदय शुद्ध झालं, आसक्ती नाहीशी झाली आणि मी श्रीकृष्ण परायण झालो. आकाशात एकाएकी वीज चमकावी तसं अचानक मला मृत्यूने घेरलं आणि माझा देह हा जो आहे तो सुटला. माझी प्रारब्ध कर्म संपली. मला शुद्ध भगवत पार्षदाचं शरीर लाभलं.
तेव्हा माझं पंचमहाभूतांनी पडलेला देह मी पाहत होतो. 1000 चतुर्युग संपली. जेव्हा ब्रह्मदेव जागे झाले, त्यांच्याबरोबर जसं त्यांनी आधी मला पार्षद म्हणून भगवंताच्या बरोबर स्वतःच्या ठिकाणी ठेवलं होतं, तसंच ऋषीमुनींना घेऊन पुन्हा ज्यांनी नवीन सृष्टी रचायला प्रारंभ केला, तेव्हा ते मला घेऊनच पुन्हा आले. त्यावेळी माझ्या ठिकाणी आणखीन एक सामर्थ्य त्यांनी दिलं की भगवंताच्या कृपेने मला वैकुंठासहित 3ही लोकामध्ये मुक्त संचार करण्याचं सामर्थ्य दिलं. मी सर्वदूर सर्व लोकांच्या मध्ये संचार करू लागलो आणि त्यांच्यामध्ये भगवंताच्या नामसंकीर्तनाचा प्रसार करू लागलो. माझी भक्ती त्या सर्वांच्या ठिकाणी गाऊन गाऊन वाटत वाटत मी प्रकट करत हिंडू लागलो. भगवंतांनी मला जी दिलेली स्वरवीणा आहे, त्या वीणेच्या साह्याने सुंदर अशा स्वरांच्या मध्ये मला हे नामसंकीर्तन खूप खूप भगवंताच्या जवळ घेऊन जात असे. जेव्हा मी हातामध्ये वीणा घेऊन भगवंतांनी दिलेलीच अर्थात की मी जेव्हा त्याचं भजन करत असे, त्याबरोबर माझ्या उत्कट भावाबरोबर भगवंत माझ्या हृदयात प्रकट होत असे आणि तो मला दर्शन देत असे. अशा प्रकारे म्हणाले, माझं अंतःकरण अन्य कशामध्येही गुंतलं नाही. व्यास महर्षी, आपण एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याही चित्ताला जर समाधान पाहिजे असेल तर आपण आजपर्यंत ह्या जगाकरता जेवढं वाङ्मय उत्पन्न करून दिलं, हे जे तुमचं अक्षर वाङ्मय आहे ते आपल्याला समाधान देणार नाही. आपली बुद्धी, आपले विचार, आपलं सामर्थ्य, आपण शब्दप्रभू आहात. आपण अत्यंत रसाळ वाणीनी भगवंताची कथा वर्णन करा आणि आपल्याला निश्चित समाधान मिळेल. असं म्हणून नारद आपला पूर्वजन्मीचा वृत्तांत आणि आपल्याला भगवंतानी कृपा करून जो प्राप्त करून दिलेला अधिकार आहे, ह्या सगळ्याचं वर्णन व्यास महर्षींच्या ठिकाणी करून व्यासांना पुन्हा एकदा स्मरण देऊन भगवंताची कथा आपण रचावी. त्यांना निरोप घेऊन ते पुन्हा पृथ्वी तलावरती संचार करू लागले. मंगल भवन अमंगल हारे, मंगल भवन अमंगल हारे, मंगल भवन अमंगल हारे, मंगल भवन अमंगल हारे. परीक्षितांच्याकडे कथानक येत आहे. परीक्षितांनी दिग्विजय केला, मोठा आपला पराक्रम सिद्ध केला. कारण ज्यावेळी श्रीकृष्ण निजधामाला निघून गेले, त्यावेळी पांडवांना हे जग सुनं सुनं वाटू लागलं. पांडवही निजधामाचा रस्ता त्यांनीही चोखाळला. ते निघून गेले. जाताना परीक्षिताकडे आपलं राज्य सोपवलं आणि परीक्षितांनी ह्या पांडुकुलाची किंवा कुरुकुलाची परंपरा तशीच उत्तम प्रकाराने राखली. त्यांनी उत्तरेची कन्या इरावतीशी आपला विवाह केला. त्यांना जन्मेजयादी 4 पुत्र झाले. त्याचबरोबर त्यांच्या जो यज्ञ केला त्यांनी, त्या गंगा तटाकी केलेल्या मोठमोठ्या अश्वमेधासारख्या यज्ञांमध्ये साक्षात यज्ञदेवता प्रकट झाल्या
असं एक मोठं अद्भुत आणि अत्यंत अधिकारी असं चरित्र राजा परीक्षिताचं आहे. आपलं राज्य तो अत्यंत उत्तम प्रकाराने सांभाळत असे. म्हणाले हा राजा परीक्षित असाच कुरुजांगल नावाच्या देशामध्ये राहत होता किंवा त्या भागात तो गेला होता. त्यावेळी त्यांनी पाहिलं की ह्या सैन्याने माझं सगळं राज्य मी सुरक्षित केलं आहे. सर्व बाजूनी कडेकोट बंदोबस्तामध्ये अगदी जागत्या पहाऱ्यात मी राज्य करतो आहे, पण तरी सुद्धा माझ्या राज्यामध्ये कलियुगाचा प्रवेश झाला आहे. तो कलियुग जेव्हा समोर आलं आणि ते ज्यावेळी शूद्र अशा राजाचं रूप घेऊन तो जेव्हा इतरांचा छळ करू लागला, त्यावेळी परीक्षित राजा त्याच्या समोर आले. त्यांनी पाहिलं की सगळे पहारे असताना सुद्धा हा दिवसेंदिवस त्रासदायक ठरतो आहे, आपल्याला अडचणीत आणतो आहे. आणि परीक्षितांनी आपल्या शिबिरापासून थोड्याच अंतरावरती एक आश्चर्यकारक घटना पाहिली. त्यामध्ये बैलाचं रूप धारण केलेला धर्म एका पायावर उभा होता आणि गायीच्या रूपामध्ये पृथ्वी होती. त्याचा एकच पाय, मोठ्या कष्टाने तो जगत होता. गाय आहे तीही मोठी म्लान झाली होती, तिच्याही डोळ्यामध्ये अश्रू होते. आणि त्या ठिकाणी त्या दोघांचा संवाद राजा परीक्षिताच्या कानावर पडला. धर्म म्हणाला की माते, तू सुखरूप आहेस ना? तुझं मुख मलान का झालं आहे? असं तुझ्या मनात काही सलताय का? ती काही बोलली नाही. माझे 3 पाय तुटले आहेत, मी एका पायावर आहे, म्हणून तुला माझी चिंता वाटते आहे का? अनेक कारणं विचारली की यज्ञामध्ये लोक आहुती देत नाहीत, देवतांची उपासना करत नाहीत, पाऊस न पडल्यामुळे समाज त्रस्त होतो, स्त्रिया आणि बालकं पीडित आहेत. म्हणाले निषिद्ध कर्म करणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे. म्हणाले ब्राह्मणद्रोही जे आहेत असे राजे आहेत आणि त्यांची सेवा करण्यात ब्राह्मण गुंतले आहेत. म्हणाले ह्या सगळ्या राजांच्या ठिकाणी निर्माण झालेली कलियुगातली प्रवृत्ती ती सगळी तुला त्रास देते का? हे मोठे मोठे देश यांनी उजाड करून टाकलेले आहेत. स्त्रिया सुद्धा स्वैराचारी झालेल्या आहेत, त्याही शास्त्रीय नियमांचं पालन करत नाहीत, म्हणून तू दुःखी आहेस का? अनेक प्रकारांनी त्यांनी मातेला विचारलं. तेव्हा मातेने सांगितलं की काय सांगू तुला, तू अनेक कारणं सांगतो आहेस मला, परंतु म्हणाले मी दुःखी आहे असं तरी कसं म्हणावं? कारण श्रीकृष्णाने या ठिकाणी जन्म घेऊन हा सगळ्या दुष्टांचा भार नाहीसा केलाय, सज्जनांना आश्वासन दिलंय, मोक्षाला कारण असणाऱ्या अशा लीला करून ते ह्या पृथ्वीतलावरून अंतर्धान पावलेले आहेत. आणि त्यामुळे ही वसुंधरा दुर्बल आहे असं तरी कसं म्हणू? आणि माते, मग तू असं नाही तर काय मला सांग. तेव्हा ती सांगते की हे धर्मा, आता तू मला जे विचारतोयस ना त्यामध्ये केवळ आपल्या पुढे मांडायचं म्हणून मी ते गुण वाचून दाखवते. त्यातले तिने सांगितलं की ह्या पृथ्वी तलावरती हे एवढे गुण तर माणसाच्याकडे असतातच, असायचेच. त्यात तिने सांगितलंय की सत्य, पवित्रता, दया, क्षमा, त्याग, संतोष, सरलता, शम, दम, तप, समता, तितिक्षा, उपरती, शास्त्र विचार, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, वीरता, तेज, बल, स्मृती, स्वतंत्रता, कौशल, कांती, धैर्य, कोमलता, निर्भीकता, विनय, शील, साहस, उत्साह, बल, सौभाग्य, गंभीरता, स्थिरता, आस्तिकता, कीर्ती, गौरव आणि निरहंकारिता, हे 39 गुण या भारतवर्षामध्ये लोकांच्या ठिकाणी असतच असत. राजांच्या ठिकाणी तर राज्य करण्याकरता याच्याही पेक्षा अन्य पुष्कळ गुण असायचे. भगवंताची सेवा करण्याकरता त्यांच्या ठिकाणी या सर्व गुणांचा नित्यवास असायचा. कारण राजा हा ईश्वरच आम्ही मानतो, हा ईश्वराचा अंश आहे आणि त्यांनी त्या पदावर बसून ईश्वराची सेवा करायची, म्हणून त्याच्याही ठिकाणी या गुणांचा प्रादुर्भाव असावा अशी म्हणाले जी धारणा होती, राहिलं नाही म्हणाले तसं. या कलियुगाच्या पापमय अशा त्याच्या नजरेची हे सगळे शिकार बनलेले आहेत. काय करावं म्हणाले? आता माझे नीट 3 पाय जे नष्ट झाले आहेत म्हणून तूही मनामध्ये कुढत होतास. म्हणाले आपल्या ठिकाणी जेव्हा भगवान श्यामसुंदरांनी इथे अवतार घेतला त्यावेळी म्हणाले तुझ्याही ठिकाणी भगवंतांनी पुष्कळ
परिस्थिती बदलून टाकली होती. त्या ठिकाणी तुलाही काही चांगलं बघण्याची संधी मिळाली होती. कारण एकच ब्रीद होतं भगवंताचं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणाले भगवंत येतच होता आणि आलाच होता आणि त्यांनी आपल्याकडून तुझं पुष्कळ कल्याण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणाले हे सगळं जरी असलं तरी सुद्धा म्हणाले एकदा कलियुगाने प्रवेश केला आणि हे सगळं बदललंय. तर आता पुढे राजा समोर येतो आणि तो पाहतो तर हातामध्ये एक राजाचा वेश घेतलेला एक अतिशय दुष्ट प्रवृत्तीचा मनुष्य काठी घेऊन त्या बैलाला मारतो आहे. आणि तो बैल शुभ्र पांढरा आहे, एका पायावर उभा आहे आणि थरथर थरथर कापतो आहे. त्याचा जो त्रास त्या बैलाला होतो, एवढंच नाही तर राजा पाहतो की आमच्या धार्मिक कृत्याकरता दूध तूप सर्व देणारी सगळा जो काही गोसंभार आहे तो सगळाच उपयुक्त आहे. आणि म्हणाले सगळे पदार्थ तिचे आमच्या यज्ञाला उपयुक्त आहेत, मनुष्याला उपयुक्त आहेत. असं असून सुद्धा तिला लत्ता प्रहारांनी हा जो राजा आहे तो तिलाही तिची अवहेलना करतोय, अपमानित करतोय, त्रास देतोय आणि तिच्या डोळ्यातनं पाणी वाहत आहे, अश्रू वाहत आहेत, तिला भूक लागली आहे. अशा स्थितीमध्ये असणारी ही जी गाय आहे. तर म्हणाले हे काय आहे म्हणून ते त्याच्या जवळ जातात आणि जवळ आल्यानंतर परीक्षितांनी अरे धेनुपुत्रा तू का शोक करतोस, या शूद्राचं भय बाळगू नकोस, कारण हे गोमाते मी दुष्टांना शासन करणार आहे. मी तुझं अश्रू पुसून टाकतो, मी तुझं कल्याण करतो. फक्त मला तू सांग तुझी काय अडचण आहे. हे वृषभा मला सांग की तुझ्यासारख्या निरपराध मनुष्याचे ह्या ठिकाणी हा त्रास देतो आहे, हे तुझे अवयव तुटत आहेत आणि मी पांडव वंशीय हे पाहतो आहे, असं घडेल का, काय घडलं आहे ते सांग. त्यावेळी धर्म म्हणाला की दुःखितांना अभय देणं हे आपलं काम आहे. पांडुवंशामध्ये आपण आलेले असल्यामुळे आपण हा कार्यभाग निश्चितच प्रामाणिकपणे करत आहात. आपलंही यश घवघवीत आहे, श्रेष्ठ असं आहे. परंतु म्हणाले एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की ज्याला कोणत्याही प्रकारचं द्वैत मान्य नाही ते स्वतःला स्वतःच्या ठिकाणी असं समजत नाहीत की दुसरा कोणी माझ्या दुःखाचं कारण आहे. माझ्या दुःखाचं कारण मीच आहे, कारण द्वैत कशाचं, माझं दुःख तो दुसरा मीच आहे. या जगामध्ये जो अद्वैत पाहतो त्याला आपल्या दुःखाचं कारण कोणी दुसरं आहे असं वाटत नाही आणि त्यामुळे त्याच्या मुखातून त्याच्या दुःखाचं कारण काय आहे हे सांगितलं जाऊ शकत नाही. आता यापैकी कोणतं मत बरोबर आहे तू आपल्या बुद्धीने विचार कर. कारण म्हणाले तुला सांगतो की शास्त्रांची वेगवेगळी वचनं आहेत. त्या वचनांच्यामुळे आम्ही परमात्म्याला ओळखू शकत नाही, कारण आम्ही मोहित आहोत. कुणी असं म्हणतं तर कुणी तसं म्हणतं, कुणी कर्माला दोषी देतं तर कुणी प्रारब्धाला कारणीभूत म्हणतं. तर कुणी म्हणाले स्वभावाला अन्य ईश्वराच्या ठिकाणीच दुःखाचं कारण समजतात. अन्य लोक आहेत की कुणी आपल्या स्वभावाला म्हणजे निसर्गाला कारण समजतं तर कुणी ईश्वरालाच कारण समजतं. आता तू ठरव काय आहे ते. परीक्षित म्हणाला की तुम्ही काही सामान्य वृषभ नाही, तुम्ही खरोखरच धर्म आहात आणि धर्माच्या रूपामध्ये मला तुम्ही उपदेश करता आहात. आणि हा धर्म जेव्हा मला हे समजावतोय तेव्हा म्हणाले हे धर्मदेवा सत्ययुगात आपलं तप, पवित्रता, दया आणि दान हे चारही पाय म्हणजे आपण त्या पायांवर उभा होतात आणि सक्षम होतात. आज परिस्थिती अशी आहे की म्हणाले आज एका पायावर आपण आहात जो पाय सत्याचा आहे, पण तोही पाय डगमगतो आहे. तेही सत्य म्हणाले आज टिकून नाहीये. कलियुग म्हणाले हे अधर्मी कलियुगाने त्यालाही गिळंकृत करण्याचा प्रयत्न केलाय. ही गोमाता आहे म्हणाले तरी सुद्धा भगवंताला एवढी प्रिय आहे, तरी सुद्धा हिच्यावरचा प्रचंड भार नष्ट करू नये आणि त्याच्या चरणचिन्हांनी ही झालेली प्रेक्षणीय अशी गोमाता आज पृथ्वी ती मात्र आज पुन्हा दुःखी आहे. कारण काय आहे म्हणाले. दोघांचंही असं बोलून सांत्वन केलं आणि म्हणाले हा मला मारून टाकणारा जो कली आहे त्या कलीनी राजाचं हे सगळं बोलणं ऐकलं आणि भराभरा आपल्या अंगावरची जी सगळी चिन्ह धारण केली होती, जे अलंकार धारण केले होते ते सगळे काढले, राजाच्या समोर ठेवले आणि राजाचे पाय धरले आणि ते म्हणाले की आता मला आपण अभय द्या, आपण कृपाळू आहात. परीक्षित म्हणाला बरोबर आहे,
अर्जुनाच्या यशस्वी वंशामधला मी राजा आहे. त्यामुळे जो शरणागत आहे त्याला अभय न देणं हा काही माझा धर्म नाही आहे. तू अधर्माचा सहाय्यक असलास तरी सुद्धा मी तुला अभय दिलेलं आहे. पण एक गोष्ट आहे की तुला माझ्या राज्यात राहता येणार नाही, तू इथे राहू नको. आणि म्हणून म्हणाले, या ब्रह्मावर्तातून तू बाहेर पड. एक क्षणभर सुद्धा इथे तुझा निवास नको आहे मला, कारण हे धर्म आणि सत्याचं निवासस्थान आहे. या स्थानावरती तू राहू नकोस. आता कली म्हणाला, हे सार्वभौम राजा, तू तर सम्राट आहेस आणि तुझ्या हातातला धनुष्य आणि बाण, त्या बाणाचा अंकुश जो आहे तो माझ्याचकडे सर्व बाजूनी तू रोखलेलाच आहेस. मी ब्रह्मावर्त सोडलं तरी सुद्धा अशी कोणती जागा आहे सांग मला की ज्या जागेवरती तू असणार नाहीस किंवा तुझा अंकुश माझ्यावर असणार नाही. त्यामुळे तुझ्या म्हणण्याचं मी पालन करतो, पण मला कोणतं तरी स्थान दे. तर सूत म्हणाले, सांगतायत आता शौनकांना की म्हणाले, कलियुगाची ही विनंती ऐकली आणि राजा परीक्षितांनी त्यांना सांगितलं, मी तुला 4 स्थानं देतो. एक द्यूत आहे तिथे तू राहशील. दुसरं म्हणाले, मद्यपान जिथे आहे तिथे तू राहशील. व्यभिचार जिथे आहे तिथे राहशील आणि हिंसा जिथे आहे तिथे राहशील. कारण द्यूतामध्ये असत्य आहे, मद्यपानामध्ये मद आहे, व्यभिचारामध्ये आसक्ती आहे आणि हिंसामध्ये निर्दयता आहे. असे हे सगळे जे गुण आहेत ते तुझे त्या ठिकाणी राहतील. कलियुगाने सांगितलं, मला आणखीन काही ठिकाणं द्या. तेव्हा राजा परीक्षितांनी सांगितलं, तुझा आग्रह आहे पण तुला अनेक ठिकाणं मी देणार नाही, पण एक देईन, ते म्हणजे सुवर्ण धन. त्या धनामध्ये सुद्धा कलियुगामध्ये मनुष्य आसक्त होऊ शकेल. त्या धनाची सुद्धा कलियुगामध्ये मनुष्य अपेक्षा करेल. ठीक आहे म्हणाले, या ठिकाणी मी राहतो. असं म्हणून त्यांनी त्या अधर्माचं मूळ असलेल्या त्या कलियुगाला सुद्धा त्यांनी अभय दिलं. आणि राजा परीक्षितांनी स्वतः जे वृषभाचे 3 पाय आहेत, जे तप आहे, दया आहे, दान आहे, ते 3ही चरण आपल्या हाताने जोडून दिले. म्हणाले, माझ्या राज्यामध्ये तरी धर्मा तुझ्यावरती ही वेळ येऊ नये. आणि त्यानंतर परीक्षित राजांचा हा जो संवाद आहे, हा संवाद ह्या ठिकाणी संपतो आहे. सीताराम कहो राधे श्याम कहो, राधे श्याम कहो, सीताराम कहो, सीताराम कहो, राधे श्याम कहो, राधे श्याम कहो, सीताराम कहो. सीताराम बिना कोई अपना नहीं, सीताराम बिना कोई अपना नहीं, राधे श्याम बिना कोई प्यारा नहीं, राधे श्याम बिना कोई प्यारा नहीं. सीताराम कहो, राधे श्याम कहो, राधे श्याम कहो, सीताराम कहो, सीताराम कहो, राधे श्याम कहो, राधे श्याम कहो, सीताराम कहो, राधे श्याम कहो, सीताराम कहो, राधे श्याम कहो, सीताराम कहो. गोपाल कृष्ण भगवान की जय. राजा परीक्षिताच्या जीवनामधले आता वेगळे प्रसंग, आता जवळजवळ शेवटचा प्रसंग येतो. या कलीला जेव्हा त्यांनी अभय दिलं, त्याला त्याचं स्थान दिलं, तेव्हा भागवतकार म्हणतात की हा जो राजा आहे परीक्षित, तो भ्रमरासारखा सगळ्या ठिकाणाहून सार ग्रहण करणारा आहे, मध ग्रहण करणारा आहे. त्यामुळे कलियुगात काय चांगलं आहे, आणि नानुद्वेष्टी कलीम सम्राट सारंग इव ससार भूक, भुंग्यासारखा जे योग्य आहे तेवढंच त्याचं स्वीकार करणार आहे, त्याचं शोषण करणार आहे. मला जे त्याच्या ठिकाणचं कौशल्य आहे, जी कुशलता आहे, कलियुगात काय आहे, केवळ संकल्पाने पुण्याचं फळ मिळतं. आम्ही जर नुसता संकल्प केला की अहो काय करावं, आपल्याला सुद्धा वाटतं की अनायास एक कथा आहे तर आपण 7 दिवस जावं, पण आता काय करणार, आपल्याला काही 4 दिवस वेळ नाही.
ठीक आहे, आपल्याला 7 दिवस अगदी मनापासून जावं असं वाटतंय, पण आपण 3 दिवस जाऊ. संकल्प आहे. म्हणाले 3 दिवस कथेला आलं तर त्याचंच नाही फल मिळत, 7 दिवसाच्या संकल्पाचं फल मिळतं. कारण असं आहे की ह्या कलियुगामध्ये पुण्याला संकल्पात फळ आहे आणि ह्या कलियुगामध्ये पापाला मात्र कृतीशिवाय फळ नाही. आमच्या मनात कितीही वाईट विचार आले, आमच्या मनातून आम्ही काही जरी चुकीचं कोणत्या दिशेने आम्ही गेलो, काही मनातले निर्णय चुकले, पण जोपर्यंत ते कृतीमध्ये येत नाहीत तोपर्यंत म्हणाले त्याचं भय नाही किंवा ते पाप आम्हाला बाधत नाही. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की प्रत्यक्ष शरीरानेच केलं तर त्या कर्माचं पाप आहे, पण पुण्य मात्र फक्त संकल्पाने केलं तरी सुद्धा पुण्याचं फळ आहे. तर राजा म्हणतो काय ह्या कलियुगाला दूर करावं. असा हा राजा सारखा फिरत असतो आणि फिरता फिरता एके दिवशी शिकारीला गेलेला असताना खूप भूक लागली, रानात भटकला, तहान लागली आणि म्हणून त्या पशुच्या मागे धावत धावत त्याचा किती काळ निघून गेला त्याला कळलं नाही आणि जवळपास कुठे जलाशय दिसला नाही, काही फळं खायला मिळाली नाही. जवळ एका ऋषींचा आश्रम दिसला, त्या आश्रमामध्ये तो गेला. पाहिलं तर ऋषी डोळे बंद करून बसलेले आहेत. त्यांनी पाहिलं आणि त्याला असं वाटलं की अरे यांनाच आता विचारावं, पाणी मागावं, इथे थांबावं, थोडा वेळ विश्रांती घ्यावी. जटा विस्कटलेले आहेत, कृष्णाजीनावरती बसलेले आहेत, शरीर जवळजवळ झाकलेलं आहे, कृश आहेत आणि ह्याचा तहानेने घसा कोरडा पडलाय, हे आरामात बसलेत. त्यांनी त्यांना पाणी मागितलं, काही बोलले नाहीत. राजाने पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे विनवणी केली की मला पाणी द्या, मला जरा बसायला द्या. काही दर्भासन मिळालं नाही, त्यांनी लक्ष दिलं नाही, पाहिलं नाही, काही बोलले नाहीत. राजा आता भुके तहानेने व्याकुळ आहे, रागावला. तो म्हणाला अरे इतक्या ठिकाणी मी जातो, कुणी माझं असं स्वागत केलं नाही. आणि त्याला राग आला आणि रागाने तो जेव्हा बाहेर पडला तेव्हा बाहेर पडताना त्यांनी एक मरून पडलेला सर्प पाहिला. आपल्या तलवारीच्या टोकावर उचलला आणि तो अलगद त्या मुनींच्या गळ्यामध्ये त्यांनी टाकून दिला आणि तो निघून गेला. शमीक मुनी आहेत ते. राजा परीक्षित बाहेर पडले आणि त्यानंतर डोळे त्यांनी मिटलेलेच आहेत, पण काही लोकांनी त्या घरावरून जाताना पाहिलं. मोठा मुलगा बाहेर खेळतोय. त्यांनी खेळताना कुणी त्याला येऊन सांगितलं की अरे आतमध्ये तुझे वडील ध्यानस्थ बसलेत आणि त्यांच्या गळ्यामध्ये त्या राजा परीक्षितांनी एक सर्प आणून टाकलेला आहे. तुझ्या वडिलांचा म्हणाले त्यांनी अपमान केला आहे, असभ्य वर्तन केलंय. तो मुलगा म्हणाला असं कसं शक्य आहे, आमच्या घराच्या आत यायला सुद्धा, या पवित्र अशा घरामध्ये प्रवेश करायला सुद्धा माणसाला काही परवानगीची आवश्यकता आहे, त्याच्या अधिकाराची आवश्यकता आहे. तरीही हा असं आमच्या घरात गेला आणि उद्दाम वर्तन करून माझ्या वडिलांची बाहेर आला. त्या बालकला खूप राग आला, संतापला, आपल्या आश्रमात आला आणि आपल्या पित्याच्या खरंच गळ्यातला साप पाहिला आणि त्याला दुःख झालं, धाय मोकलून रडायला लागला. त्या मुलाचं रडणं ऐकून तो वडील त्यांच्या समाधी स्थितीतून बाहेर आले. त्यांनी डोळे उघडले, त्यांनी पाहिलं आपल्या गळ्यात मिळालेला साप आहे. त्यांनी सापाला फेकून दिलं. म्हणाले बाळ का रडतोयस तू, कोणी तुझा अपमान केला का. मुलांनी सगळी हकीकत सांगितली. तो मुलगा म्हणाला की मी, ती जी व्यक्ती होती, तो जो राजा होता, त्याला मी शाप दिलेला आहे आणि त्याला मी सांगितलं की माझ्या वडिलांचा ज्यांनी अपमान केलेला आहे अशाला 7 दिवसाच्या आत मृत्यू येईल, तो सुद्धा सर्पाच्या दंशानेच मृत्यू येईल. आणि म्हणाले अरे अरे, म्हणाले तू असा कसा शाप दिलास. म्हणाले त्याच्याकडनं हे जे चूक घडली आहे, हे जे पाप घडलंय, हे त्या मानाने नगण्य आहे. त्याचा पराक्रम, त्याचं चारित्र्य, या सगळ्याचा विचार करता हे असं तुझ्याकडून घडायला नको होतं. म्हणाले तुझी बुद्धी अपरिपक्व आहे आणि त्यामुळे एवढ्याशा गोष्टी करता किती शासन करावं हे तुला कळलं नाही आणि मला फार दुःख होत आहे. पण म्हणाले आता काय करू शकणार, आपल्या ठिकाणी जो एकदा शाप तू उच्चारलायस त्या शापाला आता पर्याय नाही. त्यावेळी राजा परीक्षितांच्या ठिकाणी लोकांनी, ते आपल्या राज्यात येऊन पोचले. एवढे मोठे अश्वमेध केलेला राजा, त्यांच्या अवतीभोवतीची एवढी मोठी मोठी माणसं, त्या सर्व अधिकारी लोकांना ही बातमी कळायला काहीच वेळ लागला नाही की म्हणाले ह्या शौनकांच्या पुत्र शृंगी यांनी आपल्या वडिलांच्या करता हा शाप दिला आणि त्याबरोबर त्या
शापाचा कितीही पश्चाताप त्या महामुनींना झाला तरी आता तो शाप राजा परीक्षिताला भोगायचा आहे हे लोकांच्या लक्षात आल्यामुळे ही सगळी बातमी त्यांच्यापर्यंत येऊन पोचली. राजा परीक्षिताला जेव्हा परत आल्यानंतर राजवाड्यात असं वाटलं की आपण असं वागायला नको होतं. त्याच्याही मनात आलं की हे आपलं चुकलं, ही जी पापबुद्धी निर्माण झाली हे बरोबर नाही आणि त्यामुळे आपल्याकडून असं काहीतरी कृत्य आपण करावं, असं काहीतरी धार्मिक पुण्यकृत्य करावं की ज्याच्यामुळे त्यांच्याशी मी जे वागलो आहे त्या वागण्याचं माझ्याकडून परिमार्जन केलं जाईल. असं तो बोलत असताना, असा विचार करत असतानाच त्याच्याकडे लोक आले आणि त्यांनी सांगितलं की तुझ्या बाबतीमध्ये असा शाप आहे जो तुला भोगावा लागणार आहे. ठीक आहे म्हणाले, माझ्या पापाचं परिमार्जन करण्याचा मी विचार करत होतो, आता मला विचार करण्याची गरजच उरली नाही. अनायासे त्याचं जे शासन आहे ते शासन मला मिळालेलं आहे. तर त्यांनी आमरण उपोषणाचा निश्चय केला, गंगेच्या तटाकावरती बसले आणि सगळ्या आसक्तींचा त्याग केला. ऋषीमुनी करतात तशा व्रतांचा स्वीकार केला आणि भगवंताच्या चरणकमलांचं तो ध्यान करू लागला. म्हणाले, त्रैलोक्याला पावन करणारे असे जे श्रेष्ठ श्रेष्ठ मुनी आहेत असे अनेक मुनिजन आपल्या शिष्यांच्या सहित तिथं येऊन पोहोचले. तीर्थयात्रेचं निमित्त आहे. या संतजनांना त्या तीर्थक्षेत्रावरती हे सगळं बघायला मिळणार आहे किंवा त्या ठिकाणी एकमेकांची भेट होणार आहे. पुष्कळ मोठी यादी भागवतकारांनी दिलेली आहे की किती ऋषी किती भागातून कसे कसे तिथे आले होते. परीक्षित म्हणाला की आम्ही सर्व राजे धन्य आहोत, कारण म्हणाले आमच्या गंगा किनाऱ्यावरती आपण ह्या तीर्थक्षेत्रामध्ये राहावं, इथे एकत्र भेटावं, या भूमिकेतून जमता आहात, येत आहात. म्हणाले आपल्यासारख्या महान पुरुषांच्या कृपेला आम्ही प्राप्त होतो, ही एक मोठी गोष्ट आहे. म्हणाले मी आत्तापर्यंत माझ्या घरात आसक्त राहिलो आणि म्हणून मी पापीच राहिलो. आपण सगळे पुण्यवान आहात. आपण माझ्याकरता इथे जेव्हा दर्शन द्यायला मला इथे भेटलात, माझं अहोभाग्य आहे. म्हणाले मी आता ब्राह्मणो, आता मी माझं जे चित्त आहे ते भगवंताच्या चरणावरती अर्पण केलं आहे. आपण गंगा माता आणि शरण आलेला मी असे ह्या गंगेच्या किनाऱ्यावरती आहोत. तर आपण सर्वांनी आता मला क्षमा करावी आणि माझ्या ठिकाणी केलेलं जे पाप आहे, जे घडलेला दोष आहे, तो माझा आपण कृपा करून त्याचं निवारण करावं, त्याची निवृत्ती करावी. अशा तऱ्हेने ब्राह्मणांना प्रणाम करून त्यांनी आपला जो मानस आहे तो ब्राह्मणांना सांगितला आणि त्यांनी सांगितलं एकच आशीर्वाद द्या मला की मी कर्माला वश होऊन जे वागलो त्यामुळे मला जो कोणता पुढचा जन्म येणार असेल, जी योनी प्राप्त होणार असेल, त्या योनीमध्ये मात्र मला भगवंताचं स्मरण असावं आणि त्या योनीमध्ये मी प्राणी असलो तरीसुद्धा मला संत महात्म्यांच्या चरणाचा संग घडावा. एवढ्या दोन गोष्टी आपण माझ्याकरता कृपा करून मला द्या. महाराज परीक्षितांनी आपला सगळा राज्याचा भार आपला पुत्र जन्मेजय त्याच्यावरती सोपवून दृढ निश्चय करून ते आता दक्षिणेच्या म्हणजे गंगेच्या दक्षिण तटाकावर बसलेत. त्यांच्या दर्भाची जी टोकं आहेत ती पूर्व दिशेला आहेत, मुख आहे ते उत्तर दिशेला आहे. अशी पूर्ण तयारी करून अनिशन व्रत घेऊन ते त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांचा आमरण उपोषणाचा निश्चय आहे. हे सगळं तिथे आलेल्या सगळ्या साधू सज्जनांना कळलं. म्हणाले आश्चर्य आहे. म्हणाले जोपर्यंत भगवंताचा परमभक्त परीक्षित आपला देह सोडून जात नाही तोपर्यंत आपण कोणी साधूही आपला देह सोडून जाणार नाही. आपण सगळे इथेच राहू आणि आपण त्याच्याकरता म्हणून त्याच्या मानसिक आपल्याला जे वाटतं आहे त्याकरता जे करावं. समजा तो आमरण उपोषणाला बसला आणि त्याला जर आपलं काही मार्गदर्शन हवं असेल तर करू, आपला सहवास हवा असेल तर करू, आपल्या भजन पूजनाची हौस असेल तर ते करू, त्याला प्रवचनादीची आवड असेल तर ते ऐकवू. त्याची ज्या प्रकाराने यथोचित अशी सेवा नाही पण त्याच्या मनाचं रंजन किंवा त्याचा काळ उत्तम सत्संगतीत जावा या भूमिकेतून आपण इथे राहू. हे सगळं ते बोलत होते आणि म्हणाले की आपण माझ्यावर एवढा विश्वास ठेवलात, आपण माझ्याकरता इथे थांबतो असं म्हणालात. तर म्हणाले आपण मला सांगा की आता आसन्न मरण आहे, मी आता माझं मरण जवळ आलंय, अशा मनुष्याने यावेळी काय साधन करावं, कशा प्रकारे राहावं, त्याची मनस्थिती काय असावी, असा प्रश्न ते विचारता आहेत. तो
रोज पृथ्वीवरती अनिर्बंध संचार करणारे शुक महामुनी 16 वर्षाचे आहेत. अगदी कोवळं असं देह आहे, रूप आहे, सुंदर असे बालक आहेत, कुरळे कुरळे केस आहेत, सुगठीत असं शरीर आहे. आणि अशा उत्तम देखण्या देहाचा हा पुरुष त्या ठिकाणी अत्यंत निष्पाप, अत्यंत निरागस असा ज्यांचा चेहरा आहे असे ते शुक महामुनी त्या ठिकाणी आले. आल्यानंतर सगळेजणांनी पाहिलं असा हा मोठा अनाश्रमी आहेत ना, कुठलाच आश्रम नाही, ब्रह्मचर्याश्रमाचा सुद्धा स्वीकार केलेला नाहीये शुक महामुनींनी. आणि म्हणाले त्यांनी सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं, सगळ्यांनी उत्थापन दिलं, सगळे उठून उभे राहिले आणि त्यांचा मोठा सन्मान केला. त्यांना बसायला सांगितलं. आल्याबरोबर सगळ्या महात्म्यांनी त्यांचं दर्शन घेतलं. स्पर्श, पाद्यपूजा आदी गोष्टी या सगळ्या राजा परीक्षितांनी केल्या. त्यांना आसनावरती बसवलं आणि त्यांनी सांगितलं की परीक्षितांनी की भगवान श्रीकृष्णाची कृपा झाली नसती तर आपल्यासारख्या एकांतवासात राहणाऱ्या या शुक महामुनींचं दर्शन मला काही घडलं नसतं. माझा मृत्यू जवळ यावा आणि आपल्यासारख्या सिद्ध पुरुषांनी माझ्यापर्यंत येऊन पोचावं. म्हणाले आता आपल्याला एकच प्रश्न फार झटकन विचारतो की आसन्न मरण माणसाने काय केलं तर त्याला मोक्ष मिळेल, एवढाच माझा प्रश्न आहे म्हणाले. का म्हणाले मी आपल्याला घाईने विचारतोय, त्याचं कारण असं आहे म्हणाले, हे मुनिवरा, आपण कोणत्याही स्थितीत नूनम भगवतो ब्रह्मन गृहेषु गृहमेधिनीम न लक्षते यवस्थानमपि गोदोहेन क्वचित. तुम्ही मनातच राहता, गृहस्थाश्रमी मनुष्याचं कल्याण करण्याची इच्छा करता. एखाद्याच्या कल्याणाचा संकल्प आपल्या मनामध्ये झाला की आपण त्याच्या घरापर्यंत पोचता, पण थांबता किती वेळ, जोपर्यंत गोदोहनाचा काळ आहे तोपर्यंत. गोदोहन करण्याला जितका काळ लागेल तेवढाच वेळ त्याच्या दारात उभे राहता आणि त्याचं कल्याण करता. आता माझ्या इथे पण आपण राहणार नाही मला माहिती आहे, तर आपण लगेच निघून जाणार आहे. तेवढ्या करताच मी आपल्याला विनंती करतो की आपण मला लगेच सांगा कोणता जप करावा, काय ऐकावं, कोणतं कर्म करावं, कोणाचं स्मरण करावं, कोणाचं भजन करावं आणि कशा कशाचा त्याग करावा. तेव्हा राजाने जेव्हा असे प्रश्न विचारले तेव्हा शुक महामुनी म्हणाले, तू विचारलेला प्रश्न खूप चांगला आहेस. मनुष्याने काय ऐकावं, कसं ऐकावं यामध्येही तू श्रेष्ठ आहेस. आणि त्यामुळे हे राजा, सामान्य मनुष्याचं सगळं आयुष्य हे प्रपंचाच्या व्यवधानामध्ये निघून जातं, परंतु तुला अभयपदाच्या प्राप्तीची इच्छा आहे ना, तर तो सर्वांतर्यामी जो परमात्मा आहे, जो सर्वशक्तिमान भगवान श्रीकृष्ण आहे, त्याच्या लीलांचं श्रवण कर, त्याच्या लीलांचं कीर्तन कर आणि स्मरण कर. हेच केलं पाहिजे. स्मरण हे म्हणाले वरदान मान की भगवंताचं स्मरण शेवटपर्यंत राहू दे. मनुष्याचा हा जो श्रेष्ठ जन्म लाभलेला आहे त्यालाच स्मरणाचं वरदान मिळाले. नाही म्हणाले कुत्री आहेत, मांजर आहेत, सगळ्याच जातीमध्ये पशु आहेत, पक्षी आहेत, सर्व योनींच्या मध्ये त्यांना स्मरण नाही, फार अल्प स्मरण आहे. आणि मनुष्याला जोपर्यंत देह आहे तोपर्यंत भाग्याने अल्झायमर नाही झाला तर शेवटपर्यंत स्मरण आहे. त्यामुळे म्हणाले मनुष्याला स्मरणाचं वरदान आहे. आणि त्यांनी सांगितलं की ह्या मृत्यूसमयी भक्तीने धर्मावर निष्ठा ठेवून असं जीवन मनुष्याने आधी जगावं की ज्यामुळे माणसाचा मृत्यू जो आहे त्या काळी सुद्धा माणसाला भगवंताचं स्मरण होईल. म्हणजे तू उत्तम प्रकाराने तुझं जीवन व्यतीत केलं आहेस. आज मृत्यू समय आल्यानंतर तुझा संकल्प मोठा श्रेष्ठ आहे. म्हणाले तू आसन्न मरण असताना अनशन वृत्तीने राहून गंगेच्या तटाकावरती आपला देह सोडण्याच्या इच्छेने बसणार आहेस. म्हणाले माझे वडील व्यास त्यांनी म्हणाले भागवताची निर्मिती केली आहे. हे जे भागवत महापुराण आहे ते मी स्वतः निर्गुणाचा चाहता आहे असं असून सुद्धा मला ह्या भागवत ग्रंथाची गोडी आहे. आणि म्हणून म्हणाले भगवंताच्या या सगुणाविषयी माझ्या अंतःकरणात प्रेम आहे. माझ्या वडिलांनी मला हे पुराण शिकवलंय आणि त्यांच्या त्या शिकवण्यामुळे त्याच्यावर चिंतन मनन करण्याची मला संधी मिळाली आहे. त्यामुळे ते म्हणतात हे पुराण मी उत्तम जाणतो. हा म्हणाला हे सगळं खरं आहे पण मला काळ किती आहे, 7 दिवसांचा काळ आहे. त्यांनी सांगितलं अरे राजा खटवांगाला तर फक्त 2 घटकांचा काळ मिळाला होता. तेवढ्या काळामध्ये सुद्धा त्यांनी आपला उद्धार करून घेतला. अरे परीक्षिता तुझ्याजवळ अजून 7 दिवस आहेत, दीर्घ काळ आहे तुझ्या हातामध्ये. या कालावधीमध्ये तुला पारलौकिक कल्याण करून घेणं काही फार अवघड नाही. मृत्यूचा समय आला की माणसाने भयभीत होऊ नये, वैराग्य धारण करावं, कारण आता निश्चित आहे
मृत्यू असा आहे, तू मान के ना मान मै तेरा मेहमान, तो येणारच आहे, तो बसणारच आहे, मग आता त्याला काय भ्यायचं आहे? तो म्हणाले भिवू नकोस त्याला. वैराग्याने त्याला संपलं. आजवर जे उपभोगलं ते एका क्षणात अंतःकरणामधून बाजूला करून टाक. आणि म्हणाले त्याच्याविषयी म्हणजे त्याच्या संबंधामध्ये ज्या ज्या काही गोष्टी असतील तुझ्या लौकिक म्हणजे प्रापंचिक सांसारिक, त्या सगळ्या एखाद्या शस्त्राने तोडाव्यात, तशी आसक्ती सोडून दे. मोठ्या धैर्याने म्हणाले घराच्या बाहेर पडावं. जे भागवतांनी सांगितलं आहे ते तुला सांगतो. म्हणाले पवित्र क्षेत्रामध्ये राहावं, जलात स्नान करावं, तसंच पवित्र अशा स्थानावरती एकांतामध्ये विधीपूर्वक आसन घालून बसावं. त्यानंतर परमपवित्र असा अ उ म यांनी युक्त असणाऱ्या ओंकाराचा जप करावा. त्याचं अखंड अंतःकरणामध्ये स्मरण ठेवावं. प्राणवायूला वश करावं. त्याचबरोबर मनाचा निग्रह करावा आणि बुद्धीने प्रणवाचं विस्मरण होऊ देऊ नये. बुद्धीच्या साह्याने, मनाच्या साह्याने म्हणजे इंद्रियांना, कारण मनाच्या द्वाराच इंद्रियांना नियंत्रणात ठेवावं लागतं, त्या मनाच्या द्वारा इंद्रियांना नियंत्रणात ठेवावं. मनातल्या विचारांना आपल्या काबूत ठेवावं आणि आपली बुद्धी आहे, आपली जी वृत्ती आहे ती निरंतर भगवंताच्या रूपाकडे, मंगलमय अशा त्याच्या ध्यानाकडे आपण ठेवावी. चित्त स्थिर ठेवावं. भगवंताच्या मूर्तीमध्ये कोणत्याही एका अवयवाचं ध्यान करायला सुरुवात करावी. कारण तू विचारतोयस ना काय करावं, त्याचं म्हणाले मी तुला उत्तर देतो. भगवंताची सगुण मूर्ती समोर घे आणि त्या सगुण मूर्तीच्या ठिकाणी ज्यावेळी तुझं इंद्रिय नियंत्रणात आहे, ज्यावेळी तुझं मन आहे ते वृत्तींनी चंचल होत नाहीये आणि तुझी जी बुद्धी आहे ती जेव्हा त्या ओंकारामध्ये रमलेली आहे, जेव्हा त्याचं अनुसंधान तुझं सुटत नाही, अशा स्थितीमध्ये म्हणाले तू काय करशील तर म्हणाले एकच गोष्ट आहे की त्यावेळी मनाला पूर्णपणे भगवंतामध्ये तल्लीन कर. आणि ती तल्लीन स्थिती तुला एकदा साधली की त्यावेळी विषयांचं चिंतन जेव्हा अंतःकरणातून निघून जाईल, या लौकिक गोष्टींशी जेव्हा तू जोडलेला राहणार नाहीस, तेव्हा काय होईल म्हणाले अंतःकरणामध्ये आपोआप भगवंताचं प्रेम उत्पन्न होईल. आमच्याही अंतःकरणात उत्पन्न होतं, होत नाही असं नाही, पण ते केव्हा उत्पन्न होतं ते त्रिगुणांना अधीन असतं. जेव्हा त्रिगुणातला सत्वगुण आमच्या ठिकाणी प्रबळ होतो त्या क्षणी आमच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या विषयी क्षणभर पण उत्कट प्रेम येतं. पण काहीतरी कारणांनी त्या सत्वगुणाच्या संबंधाने निर्माण होणं आणि आतमध्ये उत्कट प्रेमाचा झरा उत्पन्न होणं, या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. ते म्हणतात साधने याच्या करता आहे. लक्षात ठेव राजा परीक्षिता की कोणत्याही विषयाचं चिंतन अंतःकरणात राहणार नाही आणि भगवत भाव अंतःकरणामध्ये जेव्हा पूर्ण भरलेला असेल, म्हणाले विष्णुपद ह्याच्यापेक्षा वेगळं नाही. तुझ्या देहातच विष्णुपद आहे आणि म्हणून ते सांगतात हेच विष्णुपद आहे. हे तू विष्णोर मनो यत्र प्रसिद्धती, ज्या ठिकाणी विष्णू त्याचा प्रसाद देतात ते त्यांचं विष्णुपद आहे, हे तू लक्षात ठेव म्हणाले. त्यापुढे ते सांगतात की जर हाच अभ्यास करत असताना मन रजोगुणानी किंवा तमोगुणानी जर चंचल होत असलं तर त्याला धैर्याने योगाच्या धारणा ह्या भूमिकेतून, अष्टांग योग पुढे येणारच आहे आपल्याला उद्याचा विषय, तर अष्टांग योगामधल्या धारणेमधनं 7व्या क्रमांकावर आहे, 6व्या क्रमांकावर धारणा आहे, 7व्या क्रमांकावर ध्यान आहे. तुझ्या ध्यानामध्ये जेव्हा कुठल्याही प्रकारचा अंतराय येईल त्यावेळी तो दूर करण्याकरता तुझी धारणा आहे ती तपासून पहा. धैर्याने योगाची धारणा कर आणि अशी धारणा हे रजोगुण आणि तमोगुण हे दूर करते. धारणा स्थिर झाली की ध्यानामध्ये योगी परममंगल अशा परमेश्वराचा ध्यानात आश्रय घेऊ शकतो. तेव्हा म्हणाले त्याला खरी भक्ती योगाची प्राप्ती झाली असं तू समज. राजा परीक्षित विचारतात ही धारणा, जी धारणा मनुष्याच्या मनामधला मल काढून टाकते किंवा ती धारणा कोणत्या वस्तूमध्ये केली, कोणत्या प्रकाराने केली आणि तिच्या कोणत्या स्वरूपात केली म्हणजे हे सगळं घडतं हे आपण मला सांगा. परीक्षित म्हणाले उत्तम प्रश्न विचार. परीक्षितांना म्हणाले उत्तम प्रश्न विचारलास तुम्हाला. शुक महामुनी म्हणतात हे राजा परीक्षिता, आसन पहिल्यांदा आसनावर जय मिळव
की एका आसनामध्ये तुला बसण्याचं सामर्थ्य मिळू दे. दुसरं, श्वासावर नियंत्रण मिळव, प्राणायामावर नियंत्रण मिळव. तिसरं, आसक्ती सुटू दे. आणि चौथा, इंद्रियांचा जय होऊ दे. इंद्रिय तुझ्या ताब्यात असली पाहिजेत. आणि मग बुद्धीनी मनाला भगवंताच्या मध्ये ठेवावं. कारण सगळ्यामध्ये घोटाळा करणारं प्रकरण कोणतं असेल तर मन आहे. तेच मध्यावर बसलंय. इकडे बुद्धीला ठेवलंय आणि इकडे इंद्रियांना ठेवलंय. केव्हा आपल्या जागेवरून सटकेल आणि इंद्रियांकडे जाईल, केव्हा आपल्या जागेवरून सटकेल आणि बुद्धीवर स्वार होईल, सांगता येत नाही. त्यामुळे म्हणाले त्या मनावरती पूर्ण नियंत्रण प्रस्थापित कर. म्हणाले हे परमेश्वराला, आता ध्यान कोणाचं करायचं? त्या परमेश्वराचं. तो परमेश्वर कसा? आता आसन्न मरण आहेस म्हणून, आणि ध्यानाची ही जी वरची स्थिती आहे ना, ज्याला त्यांनी विष्णुपद सांगितलंय, ध्यानाची ही स्थिती जर साध्य झाली आणि अंतःकरणामध्ये भगवत धारणेशिवाय दुसरं काहीच शिल्लक राहिलं नाही, तर म्हणाले आता अंतरात्म्याच्या ठिकाणी मन एकाग्र नको करूस. आता तुझं मन भगवंताच्या विराट रूपावर एकाग्र कर. विराट रूप कोणतं आहे भगवंताचं? आपल्याला माहितीये, सृष्टी उत्पन्न होईल त्याचा भाग आपण पाहूच. पण भगवंतानी आधी ही सृष्टी उत्पन्न करण्याकरता मूळ मायेला जन्म दिलाय. म्हणजे ती मूळ माया, मूळ प्रकृती आहे. त्या मूळ प्रकृतीपासून व्यक्ततेला न आलेली जी प्रकृती आहे ती अव्याकृत आहे. ती अव्याकृत प्रकृती आहे. त्या अव्याकृताच्या पुढे जेव्हा व्यक्तीकरणाला यायचं आहे त्यावेळी जे आहे ते हिरण्मय अशी जी स्थिती आहे की त्या हिरण्मय रूपामध्ये जे देव देवता आपल्याला प्रकट करतात तो हिरण्य गर्भ आहे. म्हणजे त्याही ठिकाणी अजून आतच आहे, आविष्काराला आलेलं नाही आहे, त्याच्यामध्ये साठवलेलं आहे. तर ती जी स्थिती आहे ती स्थिती काय आहे? त्याच्यामधून देवता प्रकट होतात, त्याच्यामधून जे जे अलौकिक आहे ते प्रकट होतं. आणि त्याच्या पुढे जेव्हा देवता प्रकट होतात त्याच्यातून जे रूप निर्माण होतं भगवंताचं ते विराट रूप आहे. म्हणजे हे संबंध जे ब्रह्मांड आहे, जे नामरूपात्मक आहे, जी चराचर सृष्टी आहे, जी जड आणि चेतन आहे, ती सर्व सृष्टी भगवंत कोणत्या रूपामध्ये दाखवतो? विराट पुरुष. म्हणून सहस्र शीर्ष सहस्र पाद, असा हजारो मुख आहेत, हजारो नाक आहेत, हजारो कान आहेत, हजारो बाहू आहेत, हजारो चरण आहेत, हजारो उदर आहेत, हजारो डोळे आहेत. असा भगवंत जो आहे तो विराट रूपामध्ये आहे. आता तुझ्या ध्यानाचं जे आलंबन आहे, जो आधार आहे, तो हे विराट रूप आहे. म्हणून तुझी जी धारणा आहे ती धारणा हे राजा परीक्षिता या विराट रूपावरती कर. आणि तत्वज्ञ पुरुष यालाच भगवंताचं पुरुष हे रूप म्हणतात. हा भगवंत जो आहे पुरुष रूपामध्ये, हा जो पुरुष रूपामध्ये प्रकट होतो ते पुरुष रूप भगवंताचं हे आहे म्हणाले. आता पुढे सांगताहेत की त्या ज्या पुरुष रूपाचं स्वरूप, त्या विराट भगवंताचं जे स्थूल शरीर परमात्म्याचं, आमचं शरीर ही वेष्टी आहे, हे छोटं आहे, पिंड आहे, हा ते ब्रह्मांड आहे, तसं ते विराट आहे आणि हे सूक्ष्म आहे. त्या मानाने स्थूल असलं तरी सुद्धा लहान आहे. हा जो मुमुक्षु पुरुष आहे त्यांनी आपल्या बुद्धीच्या द्वाराने भगवंताच्या विशाल रूपावरती आपलं मन एकाग्र करावं. तुकाराम महाराज आपली अनुभूती सांगतात तेव्हा म्हणतात ना, अणुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा. कारण कसा होतो? कारण अगदी सूक्ष्म सूक्ष्म स्तरावरती निवार शुकवत तन्वी, हृदयामध्ये अगदी एवढ्या अशा टोकावर असलेल्या त्या भाताच्या तुसासारखा तो परमात्मा इतक्या सूक्ष्म रूपात आहे. त्या सूक्ष्म रूपात, त्या अणुरूपामध्ये मनाला एकरूप करणं आणि बाहेर त्या विराट रूपामध्ये एकरूप करणं, सगळे देहाचे बंध सुटून जातात. कशा करता ही योगधारणा सांगितली? मला कारण एकच आहे की ही जी सीमा आहे शरीराची, हा जो अहंकार आहे अंतःकरणामध्ये, देहाच्या मध्ये किंवा चित्ताच्या मध्ये, त्या अहंकाराचं स्वरूप व्यापक होऊन जातं.
त्या देहाच्या विषयीची आसक्ती संपून जाते. देह केव्हाच गळून पडतो आणि देहाच्या ठिकाणची वृत्ती, भावना, आसक्ती सुटून तो त्या विराट रूपाशी एकरूप होतो. आणि म्हणून म्हणाले, त्यांनी जसं स्वप्नावस्थेमध्ये सगळी सृष्टी आपणच होतो, सर्व काही आपणच असतो, तसं म्हणाले आपण आपल्या देहामधलं आपलं वैयक्तिक अस्तित्व विसरून या सबंध सृष्टीत आपण आहोत ही धारणा करावी. आता म्हणाले, तुला सांगतो की हा जो ब्रह्मदेव आहे, त्या ब्रह्मदेवाला जन्माला घातल्यानंतर म्हणाले, या ब्रह्मदेवानी निद्रित काळ पुष्कळ गेला, त्याच्यातून तो बाहेर पडला, त्याच्यातून ही सृष्टी निर्माण केली. आता त्याला सृष्टी वाढवायची आहे असं जेव्हा तो विचार करतो, त्यावेळी तो काय करतो म्हणाले, त्यावेळी ब्रह्मदेवाचं मूळ नाव क आहे. ज्या श्री सूक्त म्हणतात किंवा जे श्री सूक्तांना माहिती, काम सोस्मिताम प्राकाराम आर्द्राम, ती काम कोण झाली, ती स्त्री रूप झालं त्याचं. हे जे क आहे हे पुरुष रूप आहे आणि त्यामुळे त्यांनी निर्माण केलेली जी प्रकृती आहे ती का आहे, काम. त्याच्यापासून काय झालं, त्या ब्रह्मदेवानी त्याला सुद्धा कळलं नाही, अचानक त्याच्या देहाचे दोन भाग झाले. म्हणून तो क त्याचा का आणि काया, म्हणून आपण काया आहे, आपलं हे शरीर जे आहे ना हे काया आहे. दोन रूपामध्ये विभाजित झाला तो, एक पुरुष आणि एक स्त्री. आता या ठिकाणी असा विषय ते मांडताना ते सांगतात की हे जे पुरुष प्रकृतीचं रूप आहे, हे जे स्त्री पुरुष हे रूप आहे, अशा रूपामध्ये तू मनुष्य म्हणून जेव्हा त्या प्रक्रियेमध्ये जन्माला आलास, आता तुझ्या अंतःकरणामध्ये जे साधन म्हणून करायचंय आता त्याकडे वळतो. म्हणाले, हे विराट रूप नाही झेपलं, तुला सोडून दे. म्हणाले, आपण भगवंताचं सगुण रूप घेऊ. त्याची वैजयंतीमाला आहे, श्रीवत्स लांछन आहे, वगैरे वगैरे, गळ्यातल्या कौस्तुभमणी आहे, असं त्याचं एक 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 सुचिन्ह जे आहे त्या सगळ्याचा विचार करून त्याची ती कोमल काया, त्याचं ते मनमोहक रूप, असं जे भगवंताचं रूप आहे ते अंतःकरणापुढे आण. म्हणाले, त्या रूपाचा विचार करत असताना जर अंतःकरणामध्ये लीला करताना भगवंताच्या मुखावरती जे हास्य निर्माण होत ते येऊ शकेल का तुझ्या ध्यानात? ते आलं तर बघ, त्याचे कृपादृष्टीचे जे कटाक्ष आहेत ते कटाक्ष येतात का बघ तुझ्या ध्यानामध्ये. किंवा भक्तांच्या वरती जो अपार कृपेचा वर्षाव करतो त्याची अनुभूती येते का तुला ध्यानात? म्हणाले, काय पतंजली महामुनी म्हणतात तसं इथे त्यांनी एक 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 आलंबन सूक्ष्म करत नेलंय. आणि ते म्हणतात, राजा इतकं सूक्ष्म कर की भगवंताची लीला आहे आणि लीला करताना तो काही त्याला प्रयास नाही, हसतोय. त्याचं हास्य तुझ्या अंतःकरणात राहू शकतं का? तर ते राहू दे. जे तुला तुझ्या अंतःकरणात साठवता येईल त्या रूपाने धारणा कर. माझा आग्रह नाही, भगवंताचं विराट रूपच डोळ्यापुढे घे, भगवंताचं हे सगुण रूप घे. जोपर्यंत तुला त्याचं सगुण, निर्गुण आणि द्रष्टा ह्या तीन रूपांच्या विषयीची उलगड होत नाही तोपर्यंत तुला भगवंताचं यथार्थ रूप कळणार नाही. हे त्याचं सगुण रूप आहे. म्हणजे त्याची निर्गुण रूप इतकी मागे आहेत आणि त्याच्यामध्ये तो द्रष्टा आहे, सगळ्यांनाच द्रष्टा, इथे राहून पण द्रष्टा आहे, बाहेरही द्रष्टा आहे. आणि म्हणाले, ह्या स्थूल रूपाचं तुला चिंतन करता आलं तर तू कर. म्हणाले, योगी म्हणाले, ज्या करता आपल्या सर्वस्वाचा त्याग करतात आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये ज्या ठिकाणी आसक्ती शिल्लक राहू शकते तो देश आणि काल आहे. त्या देश आणि कालालाही सोडून दे, मनात थारा देऊ नकोस आणि सुखपूर्वक आसनामध्ये बस. तू कुठे आहेस, तू कसा आहेस, 7च दिवस उरलेत, हा काल मनावर घेऊ नको. तुझ्या देहाला पीडा आहे, मनावर घेऊ नकोस. इथे ऊन आहे, इथे पाऊस आहे, इथे थंडी आहे, इथे वारा आहे, इथे गंगा तटाक आहे, मनावर घेऊ नको. सगळं सोडून दे, फक्त ध्यानामध्ये रममाण हो. आणि त्यांनी सांगितलं, त्यानंतर एक कर, आपली जी शुद्ध बुद्धी आहे त्या बुद्धीने मनाला संयमित कर. म्हणाले, ते जे मन संयमित झालं की त्या बुद्धीला जीवात्म्याच्या ठिकाणी ठेव, नंतर त्या जीवात्म्याला परमात्म्याच्या ठिकाणी ठेव, नंतर त्या अंतरात्म्याला
श्रेष्ठ अशा परब्रह्माच्या ठिकाणी ठेव आणि धीराने अत्यंत शांत अशा स्थितीमध्ये तू राहा. आता तुला कोणतंच कर्तव्य शिल्लक राहणार नाही. या अवस्थेमध्ये सत्वगुण नाही तर रजोगुण आणि तमोगुण कसा राहील, तोही शिल्लक राहणार नाही. म्हणाले या ठिकाणी आपण प्रकृतीच्या बाकीच्या लहान लहान गोष्टींचा विचार करायला नको. आपण एवढंच म्हणू की सर्वस्वाचा त्याग होऊन हे त्याच्या ठिकाणचं जे चैतन्य आहे, जीव चैतन्य आहे, ते जीव चैतन्य न राहता ते परमात्म्याशी एकरूप होऊन जाईल. परमात्म्याच्या ठिकाणचं जे चैतन्याचं रूप आहे, चैतन्य रूपामध्ये परमेश्वर पावा म्हटलं तर हे आणि ते चैतन्य एकमेकांशी एकरूप झालेलं आहे. म्हणाले हे कसं आहे, हा योगी काय करतो, शंकराचार्यांनी वर्णन केलंय तसं. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. म्हणाले मी कोणी नाहीये, यातलं मी काही नाही. म्हणाले मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाहम, अशा सगळ्या गोष्टी नाही 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 करत मी फक्त चिदानंद रूप आहे. ही स्थिती ज्यावेळी येते म्हणाले आता देह सोडायचा आहे. तुझ्या प्रश्नांची उत्तरं देऊन झाली म्हणाले. थोडंसं भजन करूया का? जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. राजा परीक्षिताला शुकमहामुनींनी सांगितलं की तुला कशा प्रकारे देह सोडावा, याकरता ध्यान धारणा कशी करावी, देह सोडण्याची स्थिती काय असावी. देह सोडण्याकरता आता तुझ्या प्रकृतीचं लक्षण काय आहे लक्षात घे. तुला जर ज्ञानमार्गाने जर तुझी उपासना असेल आणि तुला जर ज्ञानमार्गानेच आपला शेवट करायचा असेल तर त्यांनी सांगितलं की ज्ञानदृष्टी जर तुझी बलवान असेल तर एकच कर, सगळ्या वासना चित्तातल्या नष्ट झाल्या, आसनस्थ होऊन बस आणि तुझा जो प्राण आहे हळूहळू हळूहळू वर नेऊन त्या ब्रह्मरंध्राच्या बाहेर घेऊन जा. हा ज्ञानाचा मार्ग झाला. जितेंद्रिय योगी आहेत ते आपल्या नाभिस्थानाच्या इथे मणिपूर चक्राच्या ठिकाणी असलेल्या प्राणाला हळूहळू अनाहत चक्रामध्ये, आज्ञा चक्रामध्ये, विशुद्धी चक्रामध्ये, आज्ञा चक्रामध्ये आणि सहस्रारामध्ये घेऊन जातात. त्या टाळूच्या मुळाशी जाऊन पोचले की म्हणाले ते काय करतात, दोन्ही डोळे, दोन्ही कान, नाक आणि मुख अशी 7ही छिद्र बंद करून टाकतात आणि त्यानंतर जो प्राण आहे तो या भ्रूमध्यामध्ये आणतात. या भ्रूमध्यामध्ये आणल्यानंतर, आज्ञा चक्रावर आणल्यानंतर त्यांना पुढे काय करायचं आहे ही त्यांची इच्छा आहे. त्यांना जर भगवंताशी एकरूप होऊन जायचं आहे तर ते सहस्राराशी जातात आणि तिथून भेदन करून तो प्राण बाहेर पडतो. आणि त्यांना जर सिद्ध पुरुषांच्या प्रमाणे जर का ह्या ब्रह्मांडामध्ये भ्रमण करायचं आहे तर ते आपला प्राण त्या ठिकाणी ह्या भेदन म्हणजे सहस्रारातून भेदन ते प्राणाचं करत नाहीत त्यांनी. कारण काय, हे सगळं सोडत वर आलेत ना. आता जर त्यांना महर लोकामध्ये, जनहा, तपा, सत्यम अशा लोकांमध्ये जर भ्रमण करायचं आहे तर त्यांनी सांगितलं की त्यांनी सहस्रार चक्रामध्ये आपला प्राण नेऊन जेव्हा तो स्थिर करतो त्यानंतर त्यांनी पुन्हा त्या ब्रह्मरंध्राच्या मध्ये जाऊन भेद करण्याचं काम करायचं. तो मागे येतो
काही काळ तिथे राहून ते मागे येतात, त्यांना महासिद्धी प्राप्त होतात, सिद्धांच्या बरोबर विहार करतात. ब्रह्मांडाच्या कोणत्याही भागात त्यांना विहार करता येतो. फक्त ते एक उपाधी घेऊन असतात, ती उपाधी म्हणजे मन आणि इंद्रिय. कारण त्यांना या जगाशी आपला संपर्क ठेवायचा असतो. पुढे जेव्हा ब्रह्मदेव ह्या लोकाचा प्रलय करतो किंवा हे सगळं संपवतो, त्यावेळी म्हणाले हे सगळे लोकांना, त्या सगळ्या सिद्ध आदींना त्याची कल्पना असते. ते सर्व त्या वरच्या ज्या लोकात आहेत तिथे न राहता तिथून ते वरच्या लोकाला जाण्याकरता निघतात. आणि त्याप्रमाणे आता पुढे येईल आपल्याला एक शिंशुमार नावाचं चक्र आहे की जे चक्र ध्रुव हा त्याचा आस आहे आणि त्याच्या भोवती ते चक्र फिरत आहे. तर त्या चक्राच्या भोवती ते सबंध ब्रह्मांडाला फेरी घालू शकतात. त्यांना अप्रतिहत त्यांचा संचार होऊ शकतो. कुठल्याही प्रकारचं त्यांना बंधन नसतं. अशा प्रकारे ब्रह्मदेवाच्या सारखं कल्पा इतकं त्यांना आयुष्य असतं. प्रलय काळ जवळ आला की ब्रह्मलोकात जाऊन राहतात आणि तिथे गेल्यानंतर त्यांना फक्त एकच दुःख आहे म्हणाले. जो अशा प्रकारे संचार करत राहतो त्याला अडचण काही नाहीये. त्याला फक्त एक दुःख आहे की इथे खाली आम्ही बुडत हे जन देखवेना डोळा म्हणून कळवळा येतो म्हणे. त्यांना आमचं दुःख असतं. त्यांना वाटतं ह्यांना काही कळत नाही, हे शहाणे व्हावेत, हे लवकर सन्मार्गाला लागावेत, याशिवाय त्यांना कष्ट नाही. आणि जेव्हा त्यांना कळतं की आता कल्प आणि ब्रह्मदेवाचं 2 परार्धाचं आयुष्य आता संपणार आहे, त्याबरोबर ते आपल्या ठिकाणी हे जे मन इंद्रिय यांचा जो सूक्ष्म अंश ठेवलेला असतो ते सगळे एक 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 सोडून देतात. अहंकार आदी गोष्टी सोडून देतात, प्रकृती सोडून देतात आणि केवळ चैतन्य रूपामध्ये येतात, परब्रह्माशी एकरूप होतात. म्हणाले हे राजा परीक्षिता, तुला मी ह्या दोन्ही प्रकारच्या मुक्ती सांगितल्या. एक सद्यो मुक्ती आहे आणि ही दुसरी क्रममुक्ती आहे. सद्यो म्हणजे ताबडतोब. तो योगी ज्ञानमार्गाने ताबडतोब मुक्त होऊन निघून गेला किंवा योगी योगमार्गाने ताबडतोब मुक्त होऊन गेला. पण ज्याला ताबडतोब जायचं नाहीये, पण ज्याला दीर्घ कालपर्यंत ह्या सृष्टीशी संपर्क ठेवून राहायचा आहे, तर तो क्रमाने हळूहळू मग शेवटी जेव्हा ब्रह्मदेवाचं आयुष्य संपतं आणि प्रलय येतो त्यावेळी तो आपला जो काही वासना त्याला नाही, काही नाहीच आहे, तो खरा शुद्धच आहे, पण तरी सुद्धा त्यांनी ज्या मनाची उपाधी आणि त्यांनी ज्या इंद्रियांची उपाधी घेऊन हा संपर्क करता ठेवलेला आहे. आपल्याला माहिती आहे तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग आहे की ते सदैव वैकुंठाला निघून गेले. त्यांची कन्या आपल्या सासरी आहे. तिला असं वाटतं की आपल्या गावाहून जाणारा मनुष्य, मला वडिलांची खबर देणारा मनुष्य आलाच नाही परत, कितीतरी महिन्यात आला नाही. ती त्याचा शोध घ्यावा म्हणून त्याचा शोध घेते. ती म्हणते बाबा तुम्ही दरवेळी गेलात वडिलांना भेटलात की येऊन मला सांगता, सांगितलं नाही. तुम्हाला काय सांगू बाई. म्हणाले भागे, म्हणाले तुझे वडील सदैव वैकुंठ. म्हणजे सदैव वैकुंठाला गेले आणि माझ्या वडिलांनी मला सांगितलं नाही. मी वैकुंठाला चाललो असं कसं शक्य. मी त्यांची एवढी लाडकी कन्या आहे तरी मला सांगितलं नाही. तू काही बोलला नाही. ही घरी आली, दारात बसली. तिला भयंकर दुःख झालं की असं काय अंतर पडलं माझ्या आणि वडिलांच्या प्रेमामध्ये की वडिलांना मला सांगावंसं वाटलं नाही की मी वैकुंठाला चाललो आहे. आणि रात्र झाली, 12 वाजले तरी मुलगी दार बंद करायला तयार नाही. तिथे शोक करत बसलेली आहे दारामध्ये. शेवटी तिच्या घरातली माणसं आली, समजूत घातली, दरवाजा बंद केला, तिला आत नाही. थोड्या वेळाने तिच्या दारावर थाप पडली. दरवाजा उघडायला ती आली. साक्षात वडील समोर उभे. ती म्हणाली बाबा तुम्ही मला भेटायला आलात. हो म्हणाले भेटायला आलो. काय करू. तू अतिशय आकांत मांडलास इथे की माझी भेट झाली नाही, माझं दर्शन झालं नाही, मला सांगून तुम्ही गेला नाहीत, म्हणून म्हणाले तुला भेटायला आलो. पण एक लक्षात ठेव, असं पुन्हा बोलावू नकोस. कारण म्हणाले असं जर तू बोलावशील ना तर मला ही सगळी पंचमहाभूत गोळा करून मला देह धारण करावं लागतं आणि तुझ्या समोर येऊन उभं राहावं लागतं. त्यामुळे हे जे सत्पुरुष आहेत, हे जे सिद्ध आहेत, हे कोणत्याही लोकात जरी भ्रमण करत असले तरी सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारची उपाधी ग्रासत नाही.
त्यांना त्यांच्या संकल्पापुरती जेवढी उपाधी पाहिजे, जी आमच्या उपाधीच्या विरहित आहे, ती त्रिगुणात्मक उपाधी नाही, अशा उपाधीने ते राहतात. आणि क्रमाक्रमाने आपला देह जेव्हा त्यांना, देह नाहीच, आपल्याला भगवंतामध्ये विलीन करून घ्यायचं आहे तेव्हा होतात. म्हणाले, हे राजा परीक्षिता, तुला मी सांगितलं आहे की कशा प्रकाराने मुक्ती प्राप्त होते, कशा प्रकाराने देह सोडला जातो. ॐ नमो भगवते वासुदेवाय. आता त्यांनी सांगितलं की भागवत हा ग्रंथ आहे, ह्या ग्रंथाची 10 लक्षणं आहेत. आपण जे सुरुवातीला भागवताचं थोडंसं महात्म्य बोललो, त्याच्यामध्ये ही जी लक्षणं आहेत ती कोणती आहेत? एक सर्ग, दुसरं विसर्ग, तिसरं स्थान, चौथं पोषण, 5वं उती, 6वं मन्वंतर, 7व्या ईशानुकथा, 8वा निरोध, 9वी भक्ती आणि 10वा आश्रय. अशी ही त्याची 10 लक्षणं आहेत या भागवताची. भागवतामध्ये इतक्या अंगाने जर आम्ही कृष्ण कथा समजू शकलो, जर आम्ही कृष्ण लीला समजू शकलो, तर आम्ही कदाचित थोडंसं का होईना आमच्या तर्काने त्याचा महिमा जाणू शकू. नाहीच जाणू शकणार. हरी अनंत, हरिकथा अनंता, त्याचं सगळं अनंतच आहे, पण तरी सुद्धा आम्हाला तेवढं समजू शकेल. आता त्यांनी ज्याला सर्ग म्हटलं आहे, ती जी सृष्टी आहे ती अशी निर्माण करून ठेवली आहे. ती कशी निर्माण केली आहे बघा. आत्ता आपण घेतलं होतं त्याप्रमाणे भगवंतानी आपल्यापासून सृष्टी निर्माण करण्याकरता ही जी मूळ माया आहे त्या मूळ मायेला जन्म दिला. त्या मूळ मायेपासून काय निर्माण झाले? हे त्रिगुण, सत्व, रज आणि तम. आपण फार आधीपासून जाणार नाहीये, कारण इथे त्यांनी तेवढंच घेतलंय. आपल्याला पुढे एकदा केव्हा तरी सृष्टी उत्पत्तीचा भाग एक अर्धा पाऊण तास तर बघायला पाहिजे, तेव्हा आपण पाहू. त्यानंतर त्यांनी सांगितलं 5 महाभूत, म्हणजे त्रिगुण झाले, 5 महाभूत झाली. त्याच्यानंतर म्हणाले 5 तन्मात्र, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध आदी. मग इंद्रिय, त्याच्यानंतर अहंकार, महत्तत्व. ही सगळी जी उत्पत्ती आहे ह्या सगळ्याला विराट असं म्हणतात. ही त्या विराटाने उत्पन्न केलेली सर्ग सृष्टी आहे. हे सगळं त्याचं बेसिक रॉ मटेरियल आहे. या जगामध्ये आम्ही सगळे नामरूपात्मक जीव जन्माला घालायचे तर कशाच्या साह्याने घालणार? कशा कशाची परम्युटेशन कॉम्बिनेशन्स आहे, काय काय कशामध्ये कशा प्रकाराने संमिश्रित होतं. ते पहिलं की सत्वरज तम, त्यांच्या संमिश्रणामधून, तारतम्यामधून या बाकीच्या ठिकाणी वेगवेगळं संमिश्रण तयार होतं. ते सगळं त्याच्यात घालावंच लागतं. म्हणजे एक फोडणी करायची म्हणजे मोहरी आले, जिरं आलं, हिंग आलं, मेथी आली, सगळं आलं. हे सगळं घालावं लागेल. पण ते घालताना प्रत्येक बाई आपल्या आवडीप्रमाणे, कोणाला मोहरी जास्त आवडत नाही, कोणाला जिरं आवडत नाही, कोणाला हिंग आवडत नाही, त्याप्रमाणे कमी जास्त घालत जाईल. तसं ब्रह्मदेव ही सृष्टी जेव्हा विविध त्यांनी नटलेली सृष्टी निर्माण करतो तेव्हा ही सगळी परम्युटेशन कॉम्बिनेशन्स आहे. हे सगळे वेगवेगळ्या प्रकारांनी त्यांचे संयोग आहे. तर हे संयोग कोण करतो? ब्रह्मदेव. पण त्या संयोगाकरता ही सगळं त्याचं रॉ मटेरियल, हे सगळं त्याचं प्रिपरेशन हे कोण करून देतो? हे सगळं आधी उपलब्ध कोणी दिलंय? सृष्टीने करून दिलंय. ही कोण? म्हणजे जी सृष्टी निर्माण करणारी कोण? ती माया, ती मूळ प्रकृती.
तिने हे सगळं निर्माण करून ठेवलेलं आहे. तर म्हणाले ही सृष्टी म्हणजे जी निर्माण होते तो विसर्ग, जी ब्रह्मदेवानी निर्माण केली तो विसर्ग, आणि जे मूळ मायेनी दिलं तो सर्ग. म्हणजे सर्ग आणि विसर्ग झाले. आता तिसरं जे आहे ते तिसरं म्हणजे या ठिकाणी स्थान. या स्थानामध्ये काय होतं, हे जग जे आहे ते उत्पत्ती स्थिती लय, उत्पत्ती स्थिती लय ह्याच्या चक्रातून जात. प्रत्येक क्षणाला तो सेकंद जन्माला येतो, लगेच तो पुढच्या क्षणाला नष्ट होतो, पुन्हा दुसरा जन्माला येतो, तो त्या क्षणभर जो काही सेकंदाचा काळ आहे तो राहतो, पुन्हा जातो. जन्माला येणं, तो तसा सेकंद म्हणून राहणं, आणि मग त्याचा लय होणं. आता आम्ही जन्माला आलो. आता लहानाचे मोठे होताना रोज बदल बुद्धीत होतो, रोज बदल मनात होतो, रोज बदल शरीरात. लहान मुलाचे आपण सगळे पाहतच असतो होत जाणारे बदल. आपण त्याच्या ठिकाणचा बदल पाहताना आपण आनंद घेतो की लहान मुलाचं वाढणं आपण वाढत जातो. म्हणजे काय, देवानी जर नुसतं इकडच्या बाजूनी वाढवत ठेवायला सुरुवात केली असती तर ते कुठे आचाड होऊन बसलं असतं. तो नुसता वाढवत ठेवत नाही, तो इकडे नुसता नष्ट करत नाही. रोज आमच्या देहातलं काही ना काही नष्ट होतच असतं. बालक वाढत असला तरी त्याच्याही देहातनं काही नष्ट होतं. पण भगवंताचं सामर्थ्य कशात आहे, भगवंताला ज्याला ज्या दिवशी ज्या स्थितीत ठेवायचंय त्याच्यात आहे. ती त्याचं स्थान आहे. आमच्या ठिकाणी त्याचं स्थान काय आहे, आपण म्हणतो की नाही बाबा आजपर्यंत तर आपलं सगळं बरं चाललंय. असं का म्हणतो, कारण पुढच्या क्षणी काय आहे कोणाला माहिती, काय आहे कोणाला माहिती. म्हणजे आत्ताचं जे स्थान स्थैर्य हे जे देणारा आहे तो आहे, आणि आम्हाला प्रत्येकाला देतो तो. त्याचं सामर्थ्य हे आहे की सगळ्यांच्या ठिकाणी ते त्यांनी देऊन ठेवलंय. प्रत्येकाचा प्रत्येक क्षण कसा आहे. आपण आतापर्यंत काही होत नव्हतं, एकदम घसा दुखायला लागला, एकदम डोकं दुखायला, एकदम ताप आला, कठीण आहे बाबा म्हणे, काय आतापर्यंत छान होतंय. हे जे आहे छान असणं आणि ती स्थिती बदलणं, ती बदलली, ताप आला म्हणजे काही विकोपाला 110 होत नाही थर्मामीटर फुटणारा, तो त्याच्या मर्यादेतच येतो. त्या प्रत्येक गोष्टीची मर्यादा, त्या एका मर्यादेत त्याला ठेवणं हे भगवंताचं सामर्थ्य आहे. त्या सामर्थ्याला त्याचं स्थान असं म्हटलंय. त्यानंतर भगवंत जी आपल्या भक्तांवरती कृपा करतो आणि ज्या कृपेने भक्त पुष्ट होतो, तो म्हणतो की मस्ती आहे म्हणून त्यांनी समत्तो भवती असं नारदांनी वर्णन केलंय की कसा असतो भक्त, तो त्याच्या भक्तीच्या उन्मादात असतो. त्याला हमन है इश्क मस्ताना, हमन को होशियारी क्या, रहे आजाद या जग में हमन को बेकरारी क्या. आम्हाला काय, जो बिछुड़े है प्यारे से भटकते दर बदर फिरते, हमारा यार है हमें हमन को बेकरारी क्या. तो म्हणतो काही नाही, तो आमच्या जवळ आहेच. त्यामुळे त्याला एक मस्ती आहे, त्याच्या ठिकाणी एक त्याचं स्वतःच्या मध्ये तो रंगलेला आहे, अगदी मस्तीत रंगलेला आहे, मस्त आहे. आणि म्हणून ते म्हणतात ही जी मस्ती आहे ही कोण देतो, हे पोषण कोण करतो. म्हणून वल्लभाचार्य सांगतात, वल्लभाचार्यांच्या भक्तीचं नावच पुष्टी भक्ती आहे. ते म्हणतात कसं भगवंताचं प्रेम श्रीकृष्णाचं मिळवून आपण पुष्ट व्हावं हे तुम्ही आमच्याकडे आल्याशिवाय तुम्हाला शिकता येणार नाही. म्हणजे त्यांनी कशाचा अभ्यास केला किंवा त्यांनी कशावर मन एकाग्र केलं, वल्लभाचार्यांच्या संप्रदायाने पोषण, भगवंताच्या या गुणावर त्यांची भक्ती आहे. एक गुण पुढे त्यांनी सांगितलंय की मन्वंतर. आता स्वयंभू मनू जन्माला आला, तो जन्माला आल्यावर त्यांनी त्याच्या दिलेल्या काळामध्ये जे जे कार्य केलं, जे जे त्याचं सामर्थ्य आहे, जो जो त्याचा पराक्रम आहे, त्या सगळ्याला नाव मन्वंतर असं आहे. त्याला मन्वंतर म्हणतात. त्यानंतर आम्ही कर्म करून जेव्हा आमच्या पापात पडतो, आपण म्हणतो नाही आपलं चुकलं बाबा, आता हे काही खरं नाही, आता पुन्हा असं होता उपयोगी नाही, असं जेव्हा मनुष्य म्हणतो की हे जे कर्म आपल्या कर्मानी किंवा हे जे कर्म आम्हाला बंधनात टाकणारं जे काही आहे, ते जे आमच्या ठिकाणी काही वेड्या वाकड्या गोष्टी उत्पन्न करतं त्याला उती असं म्हटलेलं आहे. किती उती आहे.
मग त्याच्यावर भगवंत काय, सगळं लक्षात काय कुठे घ्यायचं, या प्रत्येक गुणाबरोबर भगवंताचं सामर्थ्य लक्षात घ्यायचं की भगवंताने ती मूळ माया करून हे सगळं जगावेळा निर्माण करण्याकरता केवढं सामर्थ्य दिलं, केवढं सामर्थ्य आहे. त्या ब्रह्मदेवाच्याकडे एवढी सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य दिलं. आम्हाला सगळ्यांना ठाकटीक ठेवलं. एखादा 75 वर्षाचा मनुष्य आहे, अहो वाटत नाही हो तुम्ही 75 वर्षाचे, म्हणजे लगेच त्या माणसाला वाटतं की मग किती वर्षाची वाटते, नाही आपण तर म्हणून 16च बरं वाटतं ना. मग त्यामुळे काय आहे की ती स्थिती राखणं, ते स्थितीला राखणं जे आहे ना ते भगवंत करतो. त्याला स्थान असं म्हणतात. भक्तीनी पोषण किती किती प्रकाराने काम करतोय बघा भगवंत. आणि ते म्हणतात ह्या ज्या दुष्ट वासना आहेत त्या दुष्ट वासना तो नष्ट करतो. म्हणून कंसाचा वध केला म्हणत नाही आपण, कंसाचा उद्धार केला म्हणतो. तो कंसोद्धार आहे, पूतनोद्धार आहे, धेनुकासुराचा उद्धार आहे. सगळ्यांना भगवंतानी स्पर्श केला त्यांचा उद्धारच आहे. आणि म्हणून इथे त्यांनी म्हटलंय की आमची जी उती, आमची जी पापकर्म आहेत, म्हणून भगवंतच म्हणू शकतो अपिचेत सुदुराचारी. किती का दुराचारी असे ना, मी आहे ना. आपण जसं व्यवहारात फार अभिमानाने म्हणतो ना, कोणी म्हणावं तर कसं होईल आमचं, अहो तुम्ही काय काळजी करता, मी आहे ना. तसं तर भगवंत खरंच मी आहे ना, तो आहेच ना. तो म्हणतो काय तुझी पाप आहेत बघतो ना मी काय आहे. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं ही उती आहे. 7व्या ज्या आहेत त्या ईशानू कथा आहेत, भगवंताच्या अवताराच्या कथा आहेत. किमान 24 कथांचा उच्चार करावा असं साधारण पहिल्या दिवशी वाटतं, पण मी मुद्दाम आपल्याला वेळ जाईल म्हणून घेतल्या नाही. की भागवतानी म्हटलंय प्रति क्षणाला भगवंत अवतार घेतच असतो. कुणा न कुणा करता तरी तो मागे उभाच असतो. कुणाला न कुणाला तरी विपरीत प्रसंग येतो, त्या प्रसंगातून तो आश्चर्यकारकरित्या बाहेर पडतो. काय त्या टीव्हीवरच्या बातम्या आपण ऐकतो, एक लहान मूल कशाच्या खाली सापडलं, 5 दिवस तसंच होतं, 6 महिन्याचं मूल जिवंत राहिलं, त्याला ओरखडा सुद्धा आला नाही, की लगेच आपण म्हणतो बघा भगवंताची लीला आहे. सांभाळतोच, राखतोच. अशा ज्या भगवंताच्या कथा आहेत, श्रेष्ठ पुरुषांच्या कथा आहेत, त्या ईशानू कथा ह्या पण म्हणाले आमच्या भागवतात आहेत. त्यानंतर भगवंत जेव्हा योगनिद्रेमध्ये शयन करतो तेव्हा हे सगळं जग जे आहे ते आपलं कर्तृत्व भोक्तृत्व सगळं विसरून हे त्याच्यामध्ये जाऊन समर्पित होत. आपल्याला कोणालाच स्थान नाही ना. हे सगळं जेव्हा संपतं त्यावेळी ते सगळेच भगवंताच्या ठिकाणी जातात. तो जो आहे तो निरोध आहे, आपल्या सगळ्या उपाधींसहित भगवंतामध्ये लीन होणं. त्यानंतर मुक्ती आहे. आपलं अज्ञान, आपल्या अज्ञानाने आपलं कर्तृत्व भोक्तृत्व आम्ही आमच्या ठिकाणी मानलं आहे, ते सगळं दूर होऊन, आपलं अज्ञान दूर होऊन ज्ञानाने एकच परमात्मा कसा सत्य आहे, तो एकटा एकच कसा योग्य आहे. कारण दुसरा कुणीच त्याच्या बरोबर येण्याला योग्य नाही, दुसरा कुणी असूच शकत नाही. म्हणजे दैत्यांना वाटलं की याला काय म्हणून देव मानायचं, आम्ही त्याच्या बरोबरीचे होतो. अशा पण कथा आहेत की ज्यांना वाटलं ईश्वराला ओलांडून आम्ही पलीकडे जावं, नाही जाऊ शकले. त्याचं सामर्थ्य काय आहे ते वेगळं आहे. म्हणून आपण वरती जे म्हटलं ना, सर्ग विसर्ग स्थान, हे सगळं त्याचं सामर्थ्य म्हणून दुसरा ओलांडून जाऊ शकत नाही. आणि म्हणून हा जो जीव आहे हा प्रलयाच्या काळी त्याच्यामध्ये विसर्जित होतो. अज्ञानाची निवृत्ती झाली की त्याला मुक्ती मिळते. आता ह्या मुक्तीनंतरचं जे शेवटचं आहे तो आश्रय आहे. आश्रय काय आहे? आश्रय म्हणजे एक भगवंताशिवाय या जगाला दुसरा आश्रय नाही, आधार नाही. काढावा कुणीतरी शोधून की एक त्या चैतन्याशिवाय या जगाला दुसरा आधार आहे का. जर दुसरा आधार असेल तर त्या आधाराने एक सुरू होईल ना. ईश्वराच्या शिवाय दुसऱ्या आधाराने काही निर्मिती नाही, काही उभं राहू शकत नाही. जसं विश्वामित्रांनी दुसरी सृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, उभी राहू शकली नाही, निर्माण होऊ शकली नाही. कारण ती परमेश्वराच्या सामर्थ्याच्या पलीकडे दुसरं सामर्थ्य चैतन्याचं उभा करू शकत नाही. अडचण एवढीच आहे, विज्ञानाला पण अडचण तेवढीच आहे. एनर्जी पर्यंत विज्ञान समजू शकतं, शक्तीपर्यंत विज्ञान बोलू शकतं, चैतन्याची भाषा विज्ञान नाही बोलू शकत. म्हणून आपण नेहमी म्हणतो की जे लोक गॉड पार्टिकलच्या शोधात आहेत त्यांनी सुद्धा आपल्या प्रयोगशाळेच्या बाहेरच्या कमानीवरती द क्रिएटर ऑफ द युनिव्हर्स इज गॉड असंच लिहिलंय.
हे मान्य करून या जगाचा निर्माता ईश्वर आहे हे मान्य करून त्या ईश्वराचा पार्टिकल शोधायला निघाले. तर आता काय करावं? त्याचं कारण आहे की विज्ञान अजूनही तर्कावर अधिष्ठित, अनुमानावर आणि प्रत्यक्ष प्रमाणावर. त्यामुळे असो, तर इथे त्यांनी सांगितलं जो आश्रय आहे तो एकटा एक भगवंत आहे, त्याच्याशिवाय अन्य आश्रय नाही. ही भागवत ग्रंथाची 10 लक्षणं आहेत आणि ह्या 10 लक्षणांनी लक्षात ठेवून आपण जेव्हा कथा बघू तेव्हा आपल्या लक्षात येईल. श्रीराम जय राम मनमोहना, 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 श्रीराम जय राम मनमोहना. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपल्याला एक आख्यान घ्यायचं आहे. ते आख्यान म्हणजे भगवंताचा अवतार, वराह अवतार. ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली. आता त्या संकल्पाने त्याचं सगळं सुरू झालं चिंतन आधी आधी. आता सृष्टी निर्माण केली म्हणजे मानवाचे निर्मितीकडे आला तो. इतकं सगळ्या सृष्टीचा पसारा त्यांनी ओलांडत आणला होता. आता मगाशी आपण म्हटलं तसं त्याच्या देहापासून 2 भाग झाले, स्वयंभू मनू आणि त्याची पत्नी शतरूपा. आता त्यांनी सांगितलं ब्रह्मदेवाने, आता माझे तुम्ही पुत्र आहात, माझ्याकरता कार्य करायला. हो म्हणाले, का नाही करणार, आपण सांगाल ते कार्य करू. ब्रह्मदेवाला संतोष झाला. म्हणाले कार्य करा आणि ही संबंध सृष्टी आहे ती देखणी सुंदर बनवा, तिचा विस्तार करा. त्यांनी सांगितलं हे सगळं ठीक आहे, पण एक अडचण आहे आपल्याला की आम्ही दोघांनी राहायचो कुठं, कारण आम्हाला राहायलाच काही स्थान नाही आहे. ब्रह्मदेव म्हणाला हो माझ्या लक्षातच नाही राहिलं. म्हणाले प्रलयाच्या वेळी ही पृथ्वी जी आहे ती बुडली आहे रसातळामध्ये, तर पृथ्वीच नाही तर तुम्ही राहाल कुठे. त्यामुळे त्यांना राहायला स्थान नाही. ती रसातळाला गेली आहे. ती स्वयंभू मनू म्हणाले आपण वरती काढून आणा आणि मग आपण हे करू, राहण्याचं आणि पुढे विस्ताराचं काम करू. आम्ही अगदी तुला शरण आहोत, आपण सांगाल तसं करू. आता ब्रह्मदेव म्हणाले काय करावं, ही रसातळाला गेलेली पृथ्वी खालून वर कशी आणावी. त्यांनी चिंतन केलं. त्यांच्या देहापासून एक अंगठ्या एवढं छोटंसं वराहाचं छोटं पिल्लू जन्माला आलं आणि पाहता पाहता क्षणामध्ये हत्तीपेक्षा मोठं रूप झालं. आणि तो जो वराह आहे तो त्यांनी असं म्हटलंय की हा मायामय वराहाचं रूप घेतलेला जो भगवान आहे, हा भगवान या विश्वरूपामध्ये प्रकट झाला. हा प्रकट झाल्यानंतर या ठिकाणी दुसरं कथानक, ज्या 2 गोष्टी एकमेकांशी जोडल्या जाणार आहेत त्याच्या मूळ कथानकाशी आलो. हे उपकथानक आहे. म्हणाले हे 4 कुमार म्हणजे सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार हे निघाले, आले भगवंताच्या दर्शनाकरता. दरवाजामध्ये आले, त्यांना पाहिलं. जय आणि विजय त्यांचे द्वारपाल आहेत. त्या दोघाही द्वारपाल कुठे जाताय तुम्ही, त्यांनी काठीनी त्यांना अडवलं. जाऊ नका, पुढे जाऊ नका असं म्हटल्याबरोबर ते म्हणाले अरे आम्ही भगवंताच्या दर्शनाला आलो आणि तू असं कसा अडवतोस. आता भगवंत समदर्शी आहे आणि भगवंताच्या दरवाजामध्ये तुम्ही रक्षण करता आहात, तर तुम्ही पण समदर्शी असायला पाहिजे. तुम्ही आम्हाला जाऊ दिलं पाहिजे, तुम्ही का जाऊ देत नाहीये. त्यावेळी ते म्हणाले की तुम्ही भगवंताचे पार्षद आहात, वास्तविक त्याच्या निकटतम आहात, पण तुमचा व्यवहार आत्ता चुकलेला आहे. आणि त्यामुळे म्हणाले मी तुम्हाला दंड देतो, शासन देतो की तुम्हाला पापयोनीमध्ये जन्म घ्यावा लागेल, तिथेच खितपत पडावं लागेल.
आता भगवंताच्या भेटीला ते आले. आता भगवंताला कळतच होतं बाहेर काय चाललं आहे ते. आत भगवंताच्या समोर येऊन भगवंताची पुष्कळ स्तुती केली. स्तुती केल्यानंतर आता हे अधमयोनीत जाऊन पडणार हे भगवंतांना माहिती आहे. त्यांच्या स्तुती केल्यानंतर भगवंत म्हणाले की तुमच्या स्तुतीने मी संतुष्ट झालो आहे. आपण कसे आलात, आपलं प्रयोजन काय? ते म्हणाले नाही, काही आमचं प्रयोजन नाही, केवळ आपलं दर्शन हेच आमचं प्रयोजन होतं. तर भगवंतांनी सांगितलं की मी आपल्याला काय सांगू, हे जय आणि विजय जे दोघे आहेत ते खरं म्हणजे माझे पार्षद आहेत. त्यांनी माझे वचनाची कोणत्याही प्रकारे पर्वा न करता, मी जसं वागतो त्याचा विचार न करता ते आपल्याशी चमत्कारिक वागलेत. त्यांचा अपराध आहे, त्याबद्दल वादच नाही. परंतु म्हणाले मी आपल्याला काय सांगू, माझ्या पुढे परिस्थिती अशी आहे किंवा मी असा आहे, ते आता माझ्या जवळ आलेत. आणि माझं ब्रीद काय आहे की कुणीही अत्यंत पुण्ययुक्त किंवा पुण्यात्मा आणि कुणीही अत्यंत दुराचारी दुरात्मा जरी फक्त माझ्या जवळ आला तरी सुद्धा त्याला ताबडतोब पवित्र करणं हे माझं काम आहे. म्हणून तर माझ्या लोकांना विकुंठ, माझं नाव पडलंय विकुंठ, आणि ह्या लोकाला वैकुंठ म्हणतात. कारण मी विकुंठ आहे, म्हणजे माझी अप्रतिहत प्रत्येक माणसाचा उद्धार करण्याकरता शक्ती कार्यरत आहे. त्यामुळे म्हणाले ह्या जय आणि विजयांच्या वरती जर का तुम्ही अशा प्रकारे शिक्षा करून जर त्यांना मोठ्या अपराधामुळे अडचणीत आणलं तर माझी एक विनंती आहे आपल्याला की आपण कृपा करून ह्या शिक्षेचा कालावधी तरी कमी करा, असं भगवंतांनी त्यांना विचारलं किंवा सांगितलं, विनंती केली. ठीक आहे म्हणाले, आपण म्हणता त्याप्रमाणे आपण त्यांचा कालावधी कमी करू. म्हणाले आपल्याला ही विनंती करण्याचं कारण नाही वगैरे म्हणून पुष्कळ सनकादिकांनी त्यांचं भगवंताच्या पुढे आपलं वक्तव्य केलं, आपला युक्तिवाद ठेवला की भगवंता तुला हे सांगायची वेळ येऊ नये, आम्ही केलं हे चुकलं का, कारण आम्हाला वाटलं की ते योग्य नाही वागले म्हणून आम्ही असं बोललो वगैरे वगैरे. भगवंत म्हणाले नाही, सनकादिकांना तुम्ही सुद्धा हे जे त्यांना शिक्षा शाप जे म्हणाल ते जे केलं ना माझ्याच प्रेरणेने केलं असं समजा, ही माझीच प्रेरणा होती. त्यामुळे आता एवढंच करू आपण की हे दैत्य योनीमध्ये जन्माला येतील आणि क्रोधाने आपल्याकडून काही कृत्य करतील, त्या पापयोनींचा ते अनुभव घेतील आणि पुन्हा लवकरच माझ्याकडे येतील. ते म्हणाले हो हो. ते त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं की आमच्या नयनाचे अभिराम आहात, आमच्या डोळ्यांचं सुख आहे आपण, म्हणजे तर आपण जे म्हणाल ते आम्हाला मान्य आहे, असं म्हणून सनकादिक निघून गेले. आता काश्यप आणि दिती हे सगळे पुढे येईल आपल्याला विषय. पण ब्रह्मदेव हे सृष्टीचे निर्माते आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे या सृष्टीचा विस्तार करणारे सगळे प्रजापती. आता कोण कोण प्रजापती, हे मनु पण प्रजापती. आता हे कश्यप, आदिती आणि दिती हे पण प्रजापती, म्हणजे यांनी या प्रजेचा विस्तार करून त्यांना योग्य त्या प्रकाराने नियंत्रणात ठेवून त्यांचा उत्तम प्रकाराने एक सुदृढ असं समाज, नगर, त्यानंतर ज्या प्रकाराने ते विस्तारत राज्य, असं सगळं निर्माण करत जाण्याचं काम कोणी करायचं, या प्रजापतीने. या सगळ्यांची व्यवस्था लावणे हे काम आहे. आता कश्यपांना पुत्र झाला, ते जुळे झाले आणि ते जुळे होते. कश्यपाने त्यांचं नामकरण केलं. त्याच्यामध्ये जो मोठा आहे तो हिरण्यकशिपू आहे आणि जो लहान आहे तो हिरण्याक्ष आहे. ते दोघेही चांगले ताकदवार दैत्य कुळा, कारण कश्यप आणि दिती, कश्यप आणि अदिती, कश्यप आणि अदिती यांचे पुत्र देव आणि कश्यप आणि दिती यांचे पुत्र दैत्य. हे सगळे दैत्य आहेत. मग या दैत्यांचा मूळ पुरुष कोण, हे हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष, हे पहिले दैत्य, यांच्यापासून विस्तार. तर आता म्हणाले हे काय इतके उत्तम शरीर, उत्तम ताकद, उत्तम सामर्थ्य, लहानपणापासून खेळायचे, दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम, ही दोघंही भावंड मनोबलानी शरीर बलानी मस्त उत्तम होती अशी. आणि ब्रह्मदेवानी त्यांना वर दिलेला आहे की तुम्हाला असं नाही तसं नाही तसं नाही. आपल्याला माहिती आहे हिरण्यकश्यपूला किती वर मिळालेले आहेत. तर ह्या सगळ्यामुळे हे सगळे उन्मत्त झालेले होते
एकदा हा दैत्यराजे हिरण्याक्षाला असं वाटलं की काहीतरी पराक्रम करायला स्वर्गात जावं, जरा देवांना एकदा आपली ताकद दाखवून यावी, दैत्यांची काय आहे. म्हणून घेऊन गेले आपली गदा वगैरे घेऊन. आणि तिथे गेले तर त्या ठिकाणी तो महाबली दैत्य पाहिला आणि ते देवता म्हणाले काय खरं नाहीये, आता या देवता कुठे समुद्रात लपून बस, कुठे इकडे लप तिकडे लप, हे सुरू झालं. आणि त्यानंतर सगळ्यांना असे आपल्या गदेचे तडाखे देत देत तो विभावरी पुरी म्हणून आहे त्या पुरीमध्ये आला. आणि तिथे आल्यानंतर त्याला असं समजलं की या ठिकाणी भगवान जो आहे वरुण आले त्याच्या समोर. आणि वरुणाने त्याला सांगितलं की अरे तू इथे काय या देवांना घाबरवत बसलायस. म्हणाले केव्हाच भगवंतानी अवतार घेतला आहे आणि ते खाली पृथ्वीला शोधण्याकरता म्हणून अवतारामध्ये ते रसातळाला गेलेले आहेत. तर जेव्हा वरुणाने असं सांगितलं त्याबरोबर हिरण्याक्षाने इथे त्या देवदेवतांच्या ठिकाणी त्रास देण्याचा सगळा जो उपक्रम आहे तो थांबवला आणि तो त्या ठिकाणी रसातळाकडे त्यांनी ताबडतोब आपलं मोहरा वळवला. तिथे गेला. म्हणाले कुठे आहेत हरी, कुठल्या ठिकाणी असतील, कसे असतील. त्यांनी सांगितलं की त्यांनी वराह रूप घेतलेलं आहे आणि वराह रूपात खाली गेलेले आहेत आणि यांनी आपल्या मस्तकावरती पृथ्वीला घेऊन ते आता त्या रसातळावरून वरती येणार आहेत. आणि नंतर तो आला खाली. आल्यानंतर हसायला लागला. अरे म्हणे कसला भगवंत, हा तर म्हणाले जंगली पशु आहे, याला काय घाबरायचंय. म्हणाले ब्रह्मदेवानी आमच्याकडे रसातळ स्वाधीन केलेलं आहे, त्यामुळे ती पृथ्वी मी पकडून इथे आणून ठेवून दिलेली आहे, हा कसा घेऊन जातो. आणि हे सगळ्या देवता लपून छपून बसतात. म्हणाले ह्याच्या अंगात काय सामर्थ्य आहे की हा मला त्रास देईल. असं सगळं त्याच्याशी बोलतो आणि तो म्हणतो की तू जा, मला ती पृथ्वी दे. तो हिरण्याक्षाला पृथ्वी वराह कशाला देतात. वराहाने त्यांच्याबरोबर युद्ध केलं, हिरण्याक्षाने त्यांच्याबरोबर युद्ध केलं. पुष्कळ उपहास केला भगवंतानी त्याला अनेक प्रकारांनी बोलले. तरी सुद्धा अत्यंत क्रोधित झाला भगवंतावरती. त्यांनी झेप टाकली. त्यांनी त्यांच्यावरती गदेचा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. एवढा गदा युद्धात प्रवीण असलेला सुद्धा हिरण्याक्ष त्या ठिकाणी त्या पृथ्वी करता वराह रूपातल्या भगवंताशी द्वंद्व युद्ध करू लागला. ब्रह्मदेवासहित सगळे देवता हे आकाशामध्ये जमले, ते पाहू लागले. आणि ब्रह्मदेवानी सांगितलं अभिजित नावाचा अत्यंत मंगल असा मुहूर्त आहे, या मुहूर्तावरती हे वराह जे आहेत हे याचा नक्कीच वध करतील. आणि त्याप्रमाणे त्यांचा जो वध करायचा आहे त्याकरता हा वराह आपल्या गदेनी त्यांच्याशी युद्ध करतो आहे. तर वराहांशी हिरण्याक्ष युद्ध करतो आहे. तर वराहांनी आपलं म्हणजे भगवंतांनी आपलं सुदर्शन चक्र काढलं आणि त्या सुदर्शन चक्राचा स्पर्श फक्त त्या गदेला केला. त्याबरोबर आकाशामध्ये मोठ्या मोठ्या विजा चमकायला लागल्या. तो त्रिशूळ आहे त्याची गदा आहे, त्याची सगळी आयुध ही सगळी नष्ट व्हायला लागली. त्यांनी हे बघितलं की आपल्या गदेला स्पर्श झाला. तोपर्यंत ह्याचं आधी जे मायावी युद्ध चालू होतं, आता त्या मायावी युद्धामध्ये तो स्वतः अंतर्धान पावला आणि भगवंताशी युद्ध करू लागला. त्याबरोबर भगवंतानी त्याला ह्या सगळ्या त्याच्या मायावी युद्धामध्ये त्याला फक्त एक ठोसा मारला आणि त्याबरोबर तो खाली कोलमडून पडला. भगवंताच्या सामर्थ्यापुढे त्याचं काही चाललं नाही आणि त्या दैत्य राजाचं मस्तक आहे ते देहापासून उडून लांब गेलं आणि त्यांनी आपल्या शरीराचा त्याग केला. आणि त्याबरोबर हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे दोघे भगवंताचे पार्षद आहेत. ज्या क्षणी ते मस्तक तुटलं त्याला स्मरण होतं की मी जय विजयांपैकीच आहे. त्यामुळे तो भगवंताकडे पाहत तो निघून गेला. तो म्हणाला बरं झालं देवा, एका जन्माच्या कचाट्यातून म्हणजे माझ्या केलेल्या पापाच्या मध्ये त्या शापामधून मी एका छोट्याशा तरी शापातून मी आता मुक्त झालो. आणि तो त्या ठिकाणी निघून गेला. आणि त्याबरोबर आता पुढचे जन्म घ्यायचे आहेत त्याची जी योजना असेल ते असेल. पण हिरण्यकशिपू मात्र तसाच आहे. आता गेला फक्त हिरण्याक्ष आणि त्याचा वध करण्याकरता भगवंताचा हा वराह अवतार आहे. त्यामुळे आज आपण ह्या अवताराबरोबर आपली कथा थांबवूया. कृष्ण
कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, मन को विषयों के विष से हटाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद। इंद्रियों के न घोड़े विषय में अड़े, जो अड़े भी तो संयम के कोड़े पड़े, तन के रथ को सुपथ पर चलाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद। नाम जपते रहे, काम करते रहे, पाप की वासनाओं से डरते रहे, सद्गुणों का परम धन गमाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद। लोग कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं, रुक्मिणी की तरह धुन लगाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद। लोग कहते हैं भगवान खाते नहीं, भिल्लिनी की तरह हम खिलाते नहीं, शाक प्रेमी विदुर सम जिमाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद। दुख में तड़पे नहीं, सुख में भूले नहीं, प्राण जाए मगर धर्म भूले नहीं, धर्म धन का खजाना